जॉईन होत आहेत सर. ओके, किती आता जॉईन? 5 मिनिटात सर्व जॉईन होतील सर. ओके ओके. कॅमेरा काढायचा. या कॅमेऱ्यात कसं दिसते दाखव मला जरा. लाव ना, याच्यावर लाव ना. कशाला लावतो ना? इकडे चालू करतो. कॅमेरा चालू कर. हे बंद करतो का? हा शिल्पा, स्क्रीन शेअर झाली आहे. थँक्यू. बंद करून कसं दिसते? अनिकेत चालू करायचं? हो सर, नक्कीच. तर मी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रांजली महाले हिला विनंती करतो की तिने कार्यक्रमाला सुरुवात करा. प्रांजली. ठीक आहे. धन्यवाद अनिकेत. नमस्कार, मी प्रांजली महाले, सेकंड इयर स्टुडंट. आपल्या सर्वांचे या ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करते. इट इज सेड दॅट टू अचीव ग्रेट सक्सेस इन युअर लाईफ, इट्स नॉट नेसेसरी टू डू सम एक्स्ट्रा एफर्ट्स. यू हॅव टू चूज जस्ट अ राईट डायरेक्शन अँड फ्लो विदिन इट. विद्यार्थ्यांच्या जीवनाला अशीच एक दिशा देण्याकरिता ICAR न्यू दिल्ली, SWO कृषी महाविद्यालय पुणे, JRF SRF सेल व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने SC स्टुडंटसाठी या ऑनलाईन ट्युटोरियल क्लासेसची सिरीज आयोजित करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री बबन जोगदंड सर, संशोधन अधिकारी यशोदा पुणे यांचे मी सहर्ष स्वागत करते. वेलकम सर. तसेच कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर मासाळकर सर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण कांबळे सर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर PV पाटील सर, JRF SRF सेल इन्चार्ज डॉक्टर शितोळे मॅडम, NSS प्रोग्राम ऑफिसर, सर्व विभाग प्रमुख व इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी कृषी महाविद्यालय पुणेच्या वतीने सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाला अधिक विलंब न करता मी श्री बबन जोगदंड सर आपल्या सर्वांना परिचित आहेतच, तरी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर बबन जोगदंड सर हे महाराष्ट्र शासनाच्या यशोदा या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये 16 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी पुण्यामध्ये स्वयंदीप करिअर अकॅडमी ही गरीब व होतकरू मुलांसाठी अत्यंत दर्जेदार अशी अकॅडमी सुरू केली आहे. आतापर्यंत इथून अनेक विद्यार्थी घडले आहेत व बरेच जण अधिकारी पदावरही पोहोचले आहेत. एक उत्कृष्ट संपादक, लेखक, पत्रकार, प्रशासन अधिकारी, मार्गदर्शक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसं जोडणारा माणूस म्हणून सरांची ओळख आहे. महाराष्ट्रातील अनेक IAS IPS यांच्याशी त्यांची ओळख असून त्यांचा व्यापक असा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्यावर किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग म्हणजेच मानवी संबंधाचा बादशहा हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे.
प्रशासन, पत्रकारिता, समाजकार्य, इव्हेंट मॅनेजमेंट, सूत्रसंचालक या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ते यशदाच्या यश मंथन या मासिकाचे संपादक म्हणूनही कार्यरत आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या अधिकाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र ऑफिसर फोरम या संघटनेचेही ते राज्याचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यास मार्गदर्शनासाठी लाभले असून मी अधिक वेळ न दवडता श्री बबन जोगदंड सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. जोगदंड सर. चलो, धन्यवाद प्रांजली जी. आपण माझा परिचय करून दिला. ICSR नवी दिल्ली आणि ऍग्रिकल्चर कॉलेज पुणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षा कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला चांगली उपस्थिती दर्शवित आहात त्याबद्दल मी तुमचं खरंच कौतुक करतो. एक कवी हिंदीमध्ये 2 ओळी म्हणतो तुमच्या उपस्थितीबद्दल, त्या आहेत, मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही, मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही, गुमराह तो वह है जो घर से निकले ही नहीं, गुमराह तो वह है जो घर से निकले ही नहीं. खऱ्या अर्थानं तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे पडलेला नाहीत, ही चांगली गोष्ट आहे, कारण सध्या लॉकडाऊन आहे. परंतु या ऑन स्क्रीन या सत्रामध्ये, या झूम मीटिंग मध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात आपले बाकीचे सगळे कामं सोडून. ही तुमच्यासाठी खरं तर एक पर्वणी आहे. साधारणतः 50हून अधिक व्याख्यानं तुम्हाला वेगवेगळ्या महाराष्ट्रातील नामवंतांची ऐकायला मिळत आहेत. यामुळं एकंदरीतच आपल्याला स्पर्धा परीक्षेची जाणीव या सगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमातून होणार आहे. मला सांगायला आनंद वाटतो की अनेक व्याख्याते हे स्पर्धा परीक्षेशी संबंधित आहेत. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात सुद्धा काही व्याख्यानं तुम्हाला या स्पर्धा परीक्षा कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळत आहेत. या कार्यक्रमाचं चांगलं कोऑर्डिनेशन आदरणीय माशाळकर सर, आदरणीय पाटील सर, त्याचबरोबर प्रांजली आहे, आमचे अनिकेत वाकळे, जे अत्यंत चांगल्या पद्धतीनं याचं कोऑर्डिनेशन करत आहेत. त्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. सकाळचं व्याख्यान तुम्हाला कसं वाटलं? खूप छान झालं सर. छान आहे, काही हरकत नाही. मला तुमचा आवाज वा 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 आणि छान छान. मित्र, आपण मागच्याही वेळेत थोडंसं बोललो होतो, पण थोडंसं आता या UPSC MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात थोडं विस्तारानं बोलणार आहे. आणखी एक माझं व्याख्यान आहे नंतर, तेव्हा थोडं बोलणार आहे. आपण आज 1-1.5 तासामध्ये स्पर्धा परीक्षेची याच्याबद्दल सांगणार आहे. तत्पूर्वी माझा परिचय प्रांजलीने खूप चांगल्या पद्धतीनं करून दिला. मी तुम्हाला थोडक्यात आज यशदाबद्दल सांगणार आहे. माझ्या परिचयाबरोबर नाव यांनी ऐकलेलं आहेच. यशदा ही महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेतून अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी तुमची जेव्हा निवड होते, तेव्हा यशदा सारख्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रारंभी यावं लागतं. जे MPSC कडून सिलेक्ट झालेले अधिकारी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना यशदामध्ये, तर जे UPSC मधून सिलेक्ट झाले, ज्यांना वेगवेगळे, समजा तुम्हाला IAS मिळालं तर तुम्हाला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी जी आहे डेहराडूनला, तिथे ट्रेनिंगसाठी जावं लागतं. त्याचबरोबर ज्यांना IPS मिळालेला आहे त्यांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमी हैदराबाद, इथे त्यांना जावं लागतं. आणि ज्याला इंडियन फॉरेन सर्व्हिस मिळते, ज्याला IFS म्हणू, त्यांच्यासाठी सुषमा स्वराज अकॅडमी दिल्लीमध्ये आहे. आणि बाकीच्या जे इन्कम टॅक्स असेल, बाकीच्या ज्या अलाइड सर्व्हिसेस असतील, त्याचे कोणाचे जाफराबाद, कोणाचं नागपूर, म्हणजे IRS नागपूरला ट्रेनिंग होते. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रशिक्षण संस्था असतात जे
तुम्ही प्रशासनामध्ये शासनामध्ये दाखल होण्यापूर्वी तुम्हाला त्या प्रशिक्षण संस्थेचा कोर्स किंवा अभ्यासक्रम किंवा फाउंडेशन ट्रेनिंग ज्याला पायाभूत प्रशिक्षण म्हणतो ते पूर्ण करावं लागतं. तसं आपल्या महाराष्ट्रासाठी यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन जिला यशदा म्हटलं जातं, त्या यशदामध्ये एमपीएससी झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा एक पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम ज्याला फाउंडेशन ट्रेनिंग म्हणू हा तर इथे यावं लागते तुम्हाला आणि यशदाच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत चांगलं प्रशिक्षण मिळते. माझ्या मते बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी आता या सगळी व्याख्यानं ऐकून करण्याच्या मनस्थितीत असतील, त्यातले काहीच उत्तीर्ण होऊ शकतील. कारण एमपीएससी युपीएससीचा जो प्रवास आहे तो तसा तेवढा काही सोपा नाहीये. प्रचंड मेहनत कष्ट घ्यावे लागतात, 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो. आणि तुम्हाला तर माहित आहे की सध्या हे आपण स्पर्धेच्या युगामध्ये वावरत आहोत. कुठलीही आपल्याला नोकरी मिळवायची असेल, तुम्हाला इव्हन ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, ऍग्रिकल्चर मधल्या काही नोकरीच्या संधी असतील, त्याही मिळवण्यासाठी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेतून पुढे यावं लागतं. आणि हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास थोडा मोठा असतो, कठीण असतो, खिचकट असतो आणि थोडा हार्डवर्क करणारा असतो. त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. युपीएससीचा जर आपण म्हणजे विचार केला तर साधारणतः मी मागेही सांगितले की 10-11 लाख विद्यार्थी संबंध देशभरातून या परीक्षेसाठी बसत असतात. ही फार कठीण, देशातली नाही जगातली सगळ्यात कठीण परीक्षा युपीएससी समजल्या जाते. मी काल एक डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या युपीएससीचा उगम कसा झाला याच्या संदर्भात माहिती सांगितली आमच्या यशदातल्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना. तर आपल्याकडं ब्रिटिशकालीन शासन व्यवस्थेमध्ये ICS केडर होतं. ICS त्याला इंडियन सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलं जायचं. तर नंतर ही जी ICS सेवा आहे ही ICS सेवा बंद करण्यासंदर्भात अनेक आपल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले, कारण ही सेवा नको म्हणून ब्रिटिशांची. पण ब्रिटिशची जी व्यवस्था आहे शासनाला खरं तर आपल्या आता पोलादी चौकट निर्माण केली आहे ब्रिटिश व्यवस्थेनं. आणि नंतर ही सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही सेवा कशी आवश्यक आहे, कारण मागच्या गोलमेज परिषदेमध्ये तेव्हाच्या की या सेवेला विरोध झाला, पण सरदार वल्लभभाई पटेलनी ह्या ICS सेवेला पुनर्जीवित करण्याचं काम केलं. आणि नंतर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस की घटनेमध्ये या सेवेची तरतूद आहे, लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून या एमपीएससी युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा आज आपल्याला भारतीय राज्यघटनेची ही खरं तर देण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही देण आहे. त्यांच्यामुळं ही आपल्याला सेवा आज देण्याची संधी मिळालेली आहे. या सगळ्या सेवा नेमक्या काय असतात, याचा अभ्यासक्रम काय असतो, याच्याबद्दल आज तुम्हाला एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून थोडक्यामध्ये एक माहिती देणार आहे. बऱ्याच अंशी तुम्हाला खरं तर रिपीट होऊ शकेल, परंतु जेवढं तुमच्या कानावरून हे स्पर्धा परीक्षेचं सगळं नॉलेज ज्ञान गेलं तेवढं त्याचा उपयोग अधिक होऊ शकतो. वेगवेगळे व्याख्याते वेगवेगळ्या अँगलनुसार, वेगवेगळ्या त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या वेगवेगळ्या अभ्यासानुसार सांगत असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाचं सांगण्याचं कौशल्य, प्रेझेंटेशन हे वेगवेगळं असते. त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला याचा फायदा होऊ शकेल. मी थोडा आज विस्ताराने याच्यावर बोलणार आहे. पुढची स्लाइड घ्या. माझा पहिली स्लाइड होती माझा परिचय आणि दुसरी स्लाइड अनिकेत नेक्स्ट. का मीच करता येईल मला? प्रेझेंट करता येऊ शकतो, अडचण नाही. आपल्यालाही करता येऊ शकतो सर प्रेझेंट, अडचण नाही. ओके ओके. स्लाइड याच्यावर जाऊ का स्क्रीन शेअरवर? हो सर, स्क्रीन शेअरवर जा. शिल्पा तुम्ही स्क्रीन शेअर बंद करून. ओके ओके गुड गुड. एक मिनिट थोडस मला स्क्रीन पूर्ण दिसत नाहीये, थोडी 2 स्क्रीन एकत्र झाल्यात. आता येईल सर. 2 स्क्रीन.
अनिकेत आली नाही आणखी स्क्रीन. ओके, मी करतो सर, काय अडचण नाही, मी हा इकडनं करा share- करा करा करा. हम्म. ओके नेक्स्ट. नेक्स्ट घ्या अनिकेतजी. यस सर. हा, या सगळ्या विविध स्पर्धा परीक्षा आपल्याला माहित असतीलच. तरी मी थोडक्यामध्ये सांगतो की सगळ्यात आता आपल्याकडे जर कोणी अभ्यास करत असेल तर तो युपीएससी किंवा जास्तीत जास्त एमपीएससीचा अधिक मुलं अभ्यास करतात. आणि एमपीएससी साठी साधारणतः दरवर्षी 2-2.5 लाख मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. युपीएससी साठी देशभरातून साधारणतः 11 लाख मुलं, 12 लाख मुलं, 10 लाख मुलं परीक्षा दरवर्षी देत असतात. आणि या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा युपीएससी फक्त म्हणजे एकच आहे देश पातळीवर. एमपीएससी म्हणजे त्या राज्यांची, जसं महाराष्ट्र म्हणून यम त्याला नाव दिलेलं आहे, राजस्थानचं असेल तर आरपीएससी असेल, मध्य प्रदेशचं असेल तर एमपीएससी असेल. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये या एमपीएससी परीक्षा कंडक्ट केल्या जातात किंवा त्या नावानुसार. दुसऱ्या आहेत नाबार्ड म्हणून आपल्याला ऍग्रिकल्चर बँकिंग, जे की तुमच्या कृषी खात्यातल्या विद्यार्थ्यांसाठी नाबार्डमध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसरच्या खूप संधी असतात. ही सुद्धा एक फार मोठी संस्था आहे. त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. UC सारंगी नावाचे प्रधान सचिव, आपल्या सचिव आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये होते, अपर मुख्य सचिव, ते त्यांचे अध्यक्ष होते. एकदा मी त्यांच्याकडे नाबार्डमध्ये गेलो असतो. अत्यंत मोठी संस्था आहे नाबार्ड. ग्रामीण विकासाशी त्यांचं म्हणजे नाळ जोडलेली आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये पोस्टल सेवा, इंडियन पोस्टल सर्व्हिस सुद्धा आहे. या माध्यमातून सुद्धा आपल्याला या स्पर्धा परीक्षा देता येतात. बँकिंग आपल्याला माहिती आहे, बँकिंगच्या परीक्षा वेगवेगळ्या आहेत. SBI आहे, प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपल्याला तिथे जाता येते, वेगवेगळे क्लर्क्स म्हणून जाता येते किंवा मॅनेजर म्हणून जाता येते. ऍग्रिकल्चरच्या पोस्ट असतात प्रत्येक बँकेमध्ये, तिथे सुद्धा तुम्हाला जाण्याची संधी आहे. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून केंद्र सरकारचे जे विविध कार्यालय आहेत, विशेषतः पासपोर्ट ऑफिस असेल किंवा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असेल किंवा केंद्र सरकारमध्ये जे कार्यालय आहेत, मुंबई स्थित, दिल्ली स्थित जास्तीत जास्त किंवा पुण्यामध्ये, तर तिथे तुम्हाला इन्कम टॅक्स असेल किंवा पोस्ट असेल, अशा खात्यामध्ये तुम्हाला या स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून क्लास 3 म्हणून सुरुवातीला जाता येते. नंतर तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही क्लास 2, क्लास 1 पण होऊ शकता. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप जागा निघत असतात. रेल्वेमध्ये सुद्धा अनेक पदांच्या संधी असतात. त्या सुद्धा जागेमध्ये तुम्हाला नोकरीचा वाव आहे. आता अलीकडे प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा निवड समिती स्थापन झालेली आहे. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा देता येऊ शकतात. जिल्हा निवड समितीच्या परीक्षा देऊ शकतात. तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल, अशा अनेक पदांच्या किंवा क्लर्क्स असेल, अशा वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा आपल्याला देता येतात. नेक्स्ट. म्हटले की त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, की आपल्या गावामध्ये आपण जर गेलो आणि एखादा तलाठी आला किंवा ग्रामसेवक आला किंवा क्लार्क्स आला किंवा एखादा अधिकारी आला, तहसीलदार आला, तर त्यांना एक फार मानाचं स्थान आपल्या जनमानसामध्ये, आपल्या लोकांमध्ये असते. विशेषतः या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना लोकांची सेवा करण्याची, लोकांची कामे करण्याची संधी असते. म्हणजे तुम्ही पोलीस साधा बघितला तर पोलिसाला भारतीय राज्यघटनेनं किंवा प्रशासकीय व्यवस्थेनं एवढे अधिकार दिलेले आहेत, एवढे कर्तव्य दिलेले आहेत, एवढ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत की कोणीही पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी एखाद्या कलेक्टरला सुद्धा दंड लावू शकतो. म्हणजे परवा कोल्हापूरची घटना आहे की तिथले SP पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या मिसेस कादंबरी बलकवडे मॅडम, ज्या की महापालिकेच्या आयुक्त आहेत, त्या गाडीमध्ये
आपल्या म्हणजे सिव्हिल ड्रेसवर जात होत्या तेव्हा पोलिसांनी त्यांना हटकलं, ते एसपी असून सुद्धा, आणि म्हणले तुम्ही असं विना याचं जात आहात लॉकडाऊन मध्ये तर तुम्ही दंड भरा. तर त्यांनी दंड भरला आणि दंड भरल्यानंतर तिथल्या एसपींनी बलकवडे साहेबांनी त्या 2 पोलीस सिपायांना रिवॉर्ड दिलं. म्हणजे वा, तुम्ही म्हणजे तुमचा कायदा जो आहे त्याची चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी करत आहात. म्हणजे ही लोकांची कामं करण्याची संधी अनेक लोकांना या सरकारी सेवेच्या माध्यमातून प्राप्त होते. एक समाजामध्ये प्रतिष्ठा, मी सांगितले की समाजामध्ये या लोकांची एक वेगळी प्रतिष्ठा, मान सन्मान असतो की त्याचं लोक ऐकतात, त्याचा समाज मनावर एक वेगळा प्रभाव पडतो. म्हणजे खेडेगावामध्ये किंवा शहरामध्ये एखादा सरकारी अधिकारी असेल आणि तो एखाद्या कौटुंबिक कलहामध्ये किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांनी काही जर महत्वाचे गायडन्स केलं, तुम्हाला काही सांगितलं, तुम्हाला मार्गदर्शन केलं, तर त्याचा एक वेगळा प्रभाव, त्याच्या शब्दांचा मान लोक राखत असतात. विशेषतः या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक स्थैर्य मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणजे आता अलीकडे आपण लॉकडाऊनचं पाहतो की लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेकांना आपली उदरनिर्वाह किंवा आपली चूल पेटवण्यासाठी दररोज काहीतरी काम करावं लागते किंवा काही व्यवसाय करावा लागतो. त्याच्यामुळे अनेक लोक नाराज आहेत. पण नोकरीचं तसं नाही. लॉकडाऊन असो किंवा काही असो, तर तुम्हाला या कालावधीचा पगार मिळतो. म्हणजे अर्थात ऑफिसला जावं लागतं, काम करावं लागतं, पण एक विशिष्ट पगार. आणि हे पगार जो आहे तो पगार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आहे. अलीकडे तुम्हाला जर सजेस्ट करेल असं की तुम्हाला जर प्राध्यापक होता आलं कृषी महाविद्यालयामध्ये, तर तो तुम्ही मार्ग पत्करा. म्हणजे त्या प्राध्यापकाची पगार आज 3 लाखापर्यंत आहे. 3 लाख. युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी प्राध्यापकांना एवढी मोठी पगार दिलेली आहे. 3-3 लाख, 4-4 लाख पगारी आहे. म्हणजे कलेक्टरच्या IASच्या बरोबरीच्या पगारी किंवा त्याच्या किंबहुना पुढे सुद्धा पगारी या सरकारी सेवेमधून किंवा याच्यामधून आपल्याला युजीसीच्या प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर मिळू शकतात. आणि दर महिन्याला पगार न चुकता होतो. साधारणतः आता कुठलाही तुम्ही क्लास 3 जर कर्मचारी घेतला तर त्याची पगार 50,000च्या जवळपास आहे. आणि तुम्ही बघा, आज खेड्यामध्ये काम करणाऱ्या मजुराला 400 ते 500 रुपये पगार मिळतो. मी मागे गावी गेलो होतो आणि माझ्या शेतीमध्ये एक कामगार म्हणजे वर्षाला सालगडी म्हणून लावायचा होता. तर त्याला विचारलं, तुम्ही वर्षाला किती पैसे घेता? तर त्यांनी सांगितले की मी 70,000 रुपये वर्षाला साल घेतो आणि 10 मन ज्वारी घेतो. म्हणजे साधारणतः एक 4-5 क्विंटल ज्वारी धान्य. तर बघा, आज माझ्यासारखा किंवा कुठलाही सरकारी नोकर असेल तर तो महिन्याला 1 लाख रुपये महिन्याची पगार कमावतो आणि तो बिचारा 12 महिने आपल्यापेक्षा कितीतरी जास्त काम करून तो महिन्याला 70,000 घेतो. आपण महिन्याला 1 लाख रुपये घेऊ शकतो. म्हणजे एवढं मोठं राम वाघमारे सरांना फोन घे रे. असं साधारणतः काम आपल्याला या लोकांच्या आर्थिक स्थैर्यामधून प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर कामाचं समाधान, एकच मिनिट, कामाचं समाधान जे आहे या नोकरीमध्ये ते प्रचंड आहे. तुम्हाला काम केल्याचं समाधान सरकारी सेवेमधून जे मिळते त्याला काही तोड नाही. नेक्स्ट. आता युपीएससी संबंधित तुम्हाला माहितच आहे, तरी पण सांगतो की या सगळ्यात महत्वाच्या सेवा युपीएससी मध्ये आहेत. देशातील सर्वात महत्वाची पदं या सेवेच्या माध्यमातून भरली जातात. IAS, ज्याला इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा म्हटल्या जातं. IPS म्हणजे भारतीय पोलीस सेवा, ज्याला इंडियन पोलीस सर्व्हिस म्हटल्या जातं. IFS इंडियन फॉरेन सेवा, ज्याला आपण वन सेवा किंवा परदेश सेवा सुद्धा म्हणतो. IRS भारतीय महसूल सेवा, ज्याला इन्कम टॅक्सची सेवा आहे ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. अशा एकंदरीत युपीएससीच्या मार्फत या फक्त 4 सेवा महत्वाच्या सांगितल्या मी. पण त्याच्या अलाइड म्हणजे इतर सेवा ज्या आहेत ते जवळपास 30-35 सेवा आहेत. तुम्हाला जसे युपीएससी मध्ये मार्क्स मिळतात त्यानुसार तुमचं त्या सेवेसाठी सिलेक्शन होतं. तुम्हाला हायेस्ट मार्क मिळाले तर पहिल्या 150 ते 200 लोकांना IAS मिळते. आणखी जास्त मार्क मिळाले 400 पर्यंत तुम्हाला IPS मिळते. आणि IFS तुम्हाला म्हणजे IFS दुसऱ्या क्रमांकाची सेवा आहे तशी. एकदा तुम्हाला IAS IPS मिळाल्यानंतर म्हणजे IFS मिळाल्यानंतर मात्र IAS किंवा IPS ची परीक्षा
रिपीट देता येत नाही. पण तुम्हाला IPS मिळालं तर तुम्हाला IAS साठी प्रयत्न करता येऊ शकतो. IRS मिळाल्यावर सुद्धा तुम्हाला IAS साठी प्रयत्न करता येऊ शकतो. हे UPSC संबंधित ह्या सेवा आहेत. बाकीच्या रेल्वे आहे, अकाउंट आहे, डिफेन्स सर्व्हिस आहे, पोस्टल सेवा आहे, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आहेत, अशा अलाइड अनेक सेवा आहेत. नेक्स्ट. या UPSCच्या परीक्षेचं स्वरूप असं असते की साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये या परीक्षेची जाहिरात दरवर्षी येत असते. आता थोडं या आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मागे पुढे कदाचित होत असेल, परंतु UPSCचा जो कार्यक्रम असतो तो ठरल्या वेळी ठरलेल्या दिनांकानुसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असतो. त्याच्यात काही अडचण येत नाही. याची पूर्वपरीक्षा साधारणतः जून मध्ये होते. मे किंवा जून, शक्यतो जून मध्येच होत असते. आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये होऊ शकते, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये. या परीक्षेसाठी वयोमर्यादा तुम्हाला 31 ते 30 खुल्या वर्गासाठी आहे आणि 21 ते 35 ही राखीव प्रवर्गासाठी आहे आणि 21 ते 33 हे OBCच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही वयोमर्यादा सुद्धा महत्वाची आहे. 21 वर्षाचा कुठलाही ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी-विद्यार्थिनी ही परीक्षा देऊ शकते. याला पात्रता मात्र कोणत्याही शाखेचा पदवीधर, म्हणजे तुम्हाला डिस्टिंक्शन मध्ये यायची गरज नाही, फर्स्ट क्लास पास व्हायची गरज नाही. तुम्ही केवळ उत्तीर्ण झाला असाल, पास झाला असाल तर तुम्हाला या परीक्षेला बसता येऊ शकते. असं एकंदरीत या परीक्षेचं वेळापत्रक आहे, टाइम टेबल आहे किंवा त्या परीक्षेचे वयोमर्यादा आणि त्या परीक्षेच्या संभाव्य जाहिरातीचा एक संभाव्य तुम्हाला माहिती दिली आहे. पुढे नेक्स्ट. UPSC पूर्व परीक्षा काय असते तर एक सामान्य अध्ययन पेपर असतो एक, त्याला 200 गुण असतात. हा प्री परीक्षा ज्याला म्हणतो आपण. आणि CSAT पेपर 2 असतो हा दुसरा, त्याला सुद्धा 200 गुण असतात. साधारणतः 400 मार्काची ही परीक्षा असते UPSC ची प्री परीक्षा. आणि याच्यामध्ये फार टफ कॉम्पिटिशन असते. जे विद्यार्थी UPSC प्री परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात त्यांचं अर्ध यश त्यांनी प्राप्त केलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये महत्वाची ही परीक्षा असते. बरेच विद्यार्थी UPSC ची प्री परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत. UPSC ची प्री परीक्षा थोडी कठीण असते, अवघड असते. आणि CSAT नावाचा जो पेपर आहे तो अलीकडे याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, पूर्वी नव्हता. आता अलीकडे हा पेपर जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत किंवा मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडा सोपा जातो असं बरेच विद्यार्थी सांगतात. याला सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी विरोध केला, पण काही अवघड नाही. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही अवघड नाही. दोन्ही पेपर तुम्ही जर उत्तीर्ण झाले चांगल्या पद्धतीनं तर तुम्हाला ही मेन परीक्षा तुम्हाला देता येऊ शकते. मेरिटसाठी फक्त 1चेच गुण ग्राह्य धरल्या जातात. CSAT पेपर हा क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त उत्तीर्ण व्हायचं आहे. मात्र 33% मार्क अर्थात 66 गुण तुम्हाला 200 पैकी या CSATच्या पेपरमध्ये मिळणं गरजेचं आहे. या परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं तर ही परीक्षा वस्तुनिष्ठ आहे, ज्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणून 4 पर्याय दिलेले असतात. मात्र याला निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्हाला योग्य उत्तर देण्याची गरज आहे. पुढे नेक्स्ट. अरे UPSC मुख्य परीक्षा याच्यामध्ये एकूण पेपर्स 9 असतात आणि त्याला गुण 1750 असतात. याच्यामध्ये मराठी भाषा हा एक कंपल्सरी पेपर असतो आणि दुसरा इंग्रजी भाषा हा सुद्धा कंपल्सरी पेपर असतो. विशेषतः या पेपर जे मराठी म्हणतो ते आपल्याला वेगवेगळ्या भाषा आहेत. इतर राज्याच्या समजा कोणाची वेगळी भाषा असेल, म्हणजे तामिळनाडूच्या मुलांची तमिळ असेल किंवा आंध्रच्या तेलुगू असेल. आता ते भाषा विषय जो असतो तो त्या म्हणजे राज्याच्या याच्यानुसार असतो, तो तुम्ही निवडावा लागतो. त्याचबरोबर याचे जे मार्क्स असतात या कंपल्सरी सब्जेक्टचे मराठीचे आणि इंग्रजीचे, हे मुख्य परीक्षेत गुण ग्राह्य धरल्या जात नाहीत. फक्त हे क्वालिफाईंग असतात. याला 33% मार्काला पास असते, म्हणजे 33% तुम्हाला मार्क मिळणं गरजेचे असते. नंतर आहे जनरल स्टडीज.
जनरल स्टडी हा एक फास्ट विषय आहे. याच्यामध्ये 4 पेपर्स असतात, प्रत्येकी 200 मार्काचे हे पेपर्स असतात. याच्यासाठी एकूण साधारणतः 1000 गुण आपल्याला या जनरल स्टडीज साठी मिळतात. या जनरल स्टडीजचे जे पेपर्स आहेत किंवा जे साहित्य आहे हे तुम्हाला साधारणतः करंट नॉलेज किंवा जनरल नॉलेज याच्यावर आधारित असतात. वेगवेगळे वर्तमानपत्र, वेगवेगळ्या बातम्या, त्याचबरोबर वेगळे मासिक, त्याचबरोबर वेगवेगळे जनरल स्टडीजचे काही बुक्स असतात. ते जर घेतले तर तुम्हाला हे कव्हर होतात. साधारणतः आपण हे जे वाचन आहे ते आपल्याला NCERTची काही पुस्तकं असतील किंवा टेक्स्टबुक असतील 1ली ते किंवा 5वी ते 12वी पर्यंतचे, याच्यामधून आपल्याला हे जनरल स्टडीजचे पेपर्स कव्हर करता येऊ शकतात. त्याचबरोबर एक निबंध लेखन पेपर असतो, 250 मार्क असतात या निबंध लेखनाला. आणि ऐच्छिक विषय असतात 2, त्याला 250 गुण असतात. ऐच्छिक विषय आपण आपल्या मनाने निवडायचा असतो. कोणी पॉलिटिकल सायन्स, कोणी भूगोल, जिओग्राफी याला म्हणू आपण, कोणी सोशॉलॉजी, कोणी इकॉनॉमिक्स, कोणी राज्यघटना, कोणी ऍग्रिकल्चर, असे विषय ज्याला जे आवडतात ते विषय तो विद्यार्थी निवडू शकतो. हे 2 पेपर असतात आणि याला 500 गुण असतात. हे जे पेपर असतात हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे आहेत, वर्णनात्मक पेपर आहेत हे 2 पेपर. आणि बाकीचे जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहेत. पूर्वी सगळे हे डिस्क्रिप्टिव्ह होते, पण आता हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत 2 पेपर. पुढे नेक्स्ट. मुलाखतीला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, आता UPSCच्या मुलाखती आहेत यावर्षी दिल्लीमध्ये. आता त्याचा नुकतंच UPSCच्या मेन परीक्षेचा निकाल लागला. तर तुम्हाला मुलाखत किंवा तुम्हाला या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मुलाखतीसाठी 275 गुण असतात. याच्यामध्ये किमान तुम्हाला 100 गुण जर मिळाले तर त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. मुलाखतीच्या संदर्भात कोटेच्या सरांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मी भविष्यामध्ये करेलच. पूर्व परीक्षेमध्ये 200 गुण असतात, त्याच्यापैकी किमान 120 गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि मुख्य परीक्षेमध्ये 1750 गुण असतात, त्याच्यापैकी किमान 800 ते 900 मार्क तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः मुलाखत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असा तिहेरी सामना तुम्हाला करायचा आहे. मुलाखतीला चांगली तयारी करायची आहे. मुलाखतीला तुमचा बायोडाटा, त्याचबरोबर तुमचे व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचं राहणीमान कसं आहे, तुमचे कपडे कसे आहेत, तुमचे केस कसे आहेत, तुम्हाला कुठल्या विषयाचं कसं ज्ञान आहे, तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, हे सगळं या मुलाखतीच्या मार्फत तपासल्या जाते. आणि मुलाखत ही तुम्हाला चांगलं पद मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अनेक विद्यार्थ्यांना 150, 160, 140 असे मार्क मिळतात आणि मग त्यांची रँक पुढे जाऊ शकते आणि ते विद्यार्थी UPSC किंवा MPSC मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकतात. पद मिळवण्यासाठी साधारणतः मुलाखत आणि मुख्य परीक्षा यातले 900 ते 1000, 100 नाही 1000 आहे ते, एवढे गुण तुम्हाला घ्यावे लागतात जेणेकरून तुम्हाला ते पद मिळू शकते. नेक्स्ट. आपण UPSCच्या परीक्षेच्या संदर्भात पाहिलं, आता MPSCच्या परीक्षेच्या संदर्भात थोडं पाहूया. MPSCची पूर्व परीक्षा असते, याला सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज आपण इंग्रजीमध्ये म्हणू. हा एक पेपर पूर्व परीक्षेला असतो, त्याला 200 मार्क्स असतात. आणि दुसरा पेपर असतो तो CSATचा असतो, त्याला 200 मार्क असतात. हे 2 पेपर UPSCच्या धर्तीवरच असतात, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असतात. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते 1/3 याला. आणि याला पात्रतेसाठी किमान 170 ते 200 गुण असतात या दोन्हीला. माझ्या मते या दोन्हीचे मार्क्स त्याच्यामध्ये ग्राह्य धरतात आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्हाला या 400 पैकी 170 किंवा 200 मार्क मिळाले तर तुम्ही या परीक्षेमध्ये पास होऊ शकता. नेक्स्ट. MPSCची मुख्य परीक्षा जर पाहिली आपण तर याच्यामध्ये एकूण 6 पेपर्स असतात आणि प्रत्येकाला 80 मार्क्स आहेत या पेपर्सला. पेपर पहिला जो आहे तो कंपल्सरी आहे, मराठी आहे, त्याला 100 गुण आहेत. काही पेपरला 600 आहेत, म्हणजे 80 गुण आहेत. पेपर दुसरा जो आहे इंग्रजी कंपल्सरी, त्याला 100 गुण आहेत आणि हे डिस्क्रिप्टिव्ह आहेत. आणि दुसरा जो इंग्रजीचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, 50-50 मार्क याला मिळणं गरजेचे असतात या दोन्ही पेपरला.
सामान्य अध्ययन पेपर 1 ते 4 हे 4 पेपर आहेत जनरल स्टडीजचे. त्याला प्रत्येकी 150 गुण आहेत आणि त्याला एकूण 600 गुण आहेत या सगळ्या पेपरला. हे 600 पैकी तुम्हाला याच्यात मार्क मिळावे लागतात. एकूण गुण सगळे 800 आहेत, म्हणजे हे 200 वरचे आणि हे खालचे 600, म्हणजे मराठी इंग्रजीचे 200 आणि सामान्य अध्ययनचे 600, तर साधारणतः 800 गुण आहेत. याला ऐच्छिक विषय नाही, सर्व हे पेपर आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पेपर द्यावे लागतात. हे सामान्य अध्ययन आणि बाकीचे पेपर्स जे आहेत ते. पुढे नेक्स्ट. नेक्स्ट घ्या अनिकेत. याचं मागे एक स्लाइड घ्या, 11 नंबर बघा, 11. हा, एमपीएससी मुलाखत व यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते? मुलाखतीला 100 गुण असतात. ते तुम्हाला जर 50च्या पुढे मिळालेत तर त्याचा तुम्हाला अत्यंत चांगला फायदा होऊ शकतो. पूर्व परीक्षा जी आहे ती 400 गुणाची आहे, त्याच्यामध्ये 200च्या पुढे तुम्हाला मिळाले तर ते तुम्हाला चांगली रँक मिळू शकते. रँक म्हणण्यापेक्षा तुम्हाला मेन्स साठी त्याचा फायदा होऊ शकतो. मुख्य परीक्षेला 800 गुण आहेत, ते 400च्या पुढे एखादं पद मिळायचं असेल ते 400 ते 500 गुण तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळवावे लागतात. तर मला इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल म्हणाले बघा. हे बघा, अनस्टेबल इंटरनेट अनस्टेबल म्हणाले. पण अडचण नाही सर, आवाज येतो आपला. ओके, चला पुढे नेक्स्ट. एमपीएससी मधले महत्वाची पद जे आहेत, ज्या पदांचा आजही खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बोलबाला आहे, किंवा या पदांना फार पॉवर्स आहेत, त्यांना कर्तव्य आहे, जबाबदाऱ्या आहेत, एक मानाचं स्थान आहे. तर एमपीएससी मध्ये उपजिल्हाधिकारी, ज्याला डेप्युटी कलेक्टर म्हणतो, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर ऍडिशनल कलेक्टर झाल्यानंतर तुमचं IAS साठी नॉमिनेशन होऊ शकते, पण त्याला तुमचं वय आणि बाकीच्या गोष्टी महत्वाचे असतात. डेप्युटी कलेक्टर मध्ये प्रांत अधिकारी किंवा तुम्हाला उपजिल्हाधिकारी या पदावर जाता येते. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक किंवा असिस्टंट पोलीस कमिशनर, ज्याला डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असं म्हटलं जातं. त्याला उपविभागीय दंडाधिकारी किंवा सहाय्यक पोलीस अधीक्षक अशा किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त असे पद आपल्याला मिळतात. हे सुद्धा एक पॉवरफुल पद आहे, पोलीस उपाधीक्षक किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसचं. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जे जिल्हा परिषदेला पद असते, डेप्युटी CO म्हणतात, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण. त्यानंतर तहसीलदार आहे जे पद, तहसीलदार हे राजा म्हणून आपण त्याला म्हटलं जातं. तहसीलदाराला खूप पॉवर्स दिलेले आहेत. हे पद सुद्धा महत्वाचं आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, ज्याला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणू आपण, हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असते. प्रत्येक पंचायत समितीला हा प्रमुख अधिकारी असतो. त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणतो आपण किंवा डेप्युटी कमिशनर महापालिकेमध्ये, जे नगरपालिकेचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह नाही चीफ ऑफिसर म्हणू आपण त्याला, नगरपालिकेच्या CO ना. जिल्हा उपनिबंधक, ज्याला DDR म्हणू, डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ज्याला म्हणतो आपण, जिल्हा उपनिबंधक, हे एमपीएससीतले महत्वाचे पद आहेत. हे पद तुम्ही मिळू शकता. या पदांना फार चांगला सन्मान मान आहे. इतरही पद आहेत, म्हणजे नायब तहसीलदार असतात, ते क्लास 2 चे आहेत, किंवा सहाय्यक विक्रीकर आयुक्त, जे सध्या GST सेल टॅक्सला आहे. असे अनेक पद आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी काय वाचलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे, याच्या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे. आकलन क्षमता विकसित करणारं साहित्य, म्हणजे तुम्ही तुमची आकलन क्षमता, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे, ज्याच्यामधून तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी सोपं गेलं पाहिजे, असं साहित्य वाचलं पाहिजे की जे परीक्षेला उपयुक्त ठरेल.
यासाठी अनेक अवांतर पुस्तकाचं सुद्धा वाचन करण्याची गरज आहे. जसं की मॉडर्न हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, असे विषय तुमची आकलन क्षमता ज्याच्यातून विकसित होतं असं साहित्य वाचा. दैनिक मी सांगतो की तुम्हाला वाचण्याची गरज आहे. मासिक, त्रैमासिक दैनिकांमध्ये तुम्हाला लोकसत्ता असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदू असेल, हे दैनिक तुम्हाला जनरल स्टडीज तुमची पक्की करण्यासाठी किंवा बेसिक ज्ञान मिळण्यासाठी दैनिक वाचा. काही मासिक आहेत, कुरुक्षेत्र आहे, लोकराज्य आहे, योजना आहे, यशमंथन आहे, हे मासिक तुम्ही वाचायला पाहिजे. काही त्रैमासिके क्वार्टरली जर्नल असतात, ते सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे. विश्वकोश जे असतात आपल्या म्हणजे महाराष्ट्र शासनाने विश्वकोश निर्मिती मंडळ आहे, जे वाईला त्याचं मुख्य ऑफिस आहे. या विश्वकोशामध्ये एखाद्या शब्दाची उत्पत्ती किंवा एखाद्या बाबीबद्दल सविस्तर एखादी वेली असेल, एखादं फुल असेल, तर त्याची उत्पत्ती, त्याचं काय उगमस्थान किंवा त्याच्या सगळ्या काही वेगवेगळ्या उपप्रकार, उपनाम, त्याची कुठे पैदास होते, हे सगळं त्या विश्वकोशामध्ये अत्यंत बारकाईने दिलं जातं. एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी विश्वकोश हे फार महत्वाचे असतात. जर तुम्हाला ते मिळाले तर ते वाचले पाहिजे. टीव्हीवरील चर्चासत्र आजकाल अनेक म्हणजे दूरचित्र वाहिन्या आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला बरेच माहिती म्हणजे करंट टॉपिक्स वर उपलब्ध होऊ शकते. हिंदी, इंग्रजी, मराठी हे टीव्हीवरचे चर्चासत्र आवर्जून पाहिले पाहिजे, ऐकले पाहिजे. रेडिओवर सुद्धा काही डिस्कशन होतात किंवा काही महत्वाची माहिती दिली जाते. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील बातम्या किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरील बातम्या आपण पाहिल्या पाहिजे, जे की आपल्या रिलेव्हंट आहेत. एखादी महत्वाची घटना देशात किंवा परदेशामध्ये, विदेशामध्ये घडते आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून ती घटना टिपली पाहिजे, त्याचं टिपण काढलं पाहिजे. आकाशवाणीवरल्या ज्या बातम्या असतात इंग्रजी, हिंदी, मराठी, या सकाळी संध्याकाळी तुम्ही आवर्जून वाचल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये चांगली भर पडू शकेल. इंग्रजी तुमचं चांगलं सुधारू शकेल या माध्यमातून. जर तुम्ही इंग्रजी आणि मराठी बातम्या, हिंदी बातम्या वाचल्या तर हिंदी सुद्धा तुमची चांगली इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये होऊ शकेल. बातम्या अवश्य वाचल्या पाहिजे. आता आपल्या मोबाईलवर सुद्धा अनेक चॅनल्स उपलब्ध होत आहेत, त्या चॅनल्सच्या माध्यमातून तुम्हाला ह्या बातम्या वाचू शकता, ऐकू शकता, पाहू शकता. ह्या सगळ्या बातम्या तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. पुढे या स्पर्धा परीक्षेसाठी काही टिप्स आहेत. खरं तर एक तुम्ही वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. वेळ खरं तर स्पर्धा परीक्षेसाठी एक मिनिट महत्वाचा असतो. मी सांगितलं मागे की काही लोक युपीएससी साठी स्वतःला कोंडून घेतात घरामध्ये. त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांची भेट त्यांना महिना 15 दिवस होत नाहीये, किचन मध्ये जात नाहीत, फक्त आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये वेळ देतात. त्याच्यामुळे आपल्याला जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आपण ती वेळ आपण कुठल्याही प्रकारे विनाकारण खर्च केली नाही पाहिजे, दवडली नाही पाहिजे. वेळेचा तुम्ही अवश्य चांगला सदुपयोग केला पाहिजे. जे मुलं युपीएससी, एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा अभ्यास करतात, त्यांनी लवकर तयारीला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा मास्टर डिग्री झाल्यानंतर किंवा कुठे नोकरी मिळत नाही तर चला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू, असे काही विद्यार्थी करतात, तर ते जरा चुकीचं आहे. ज्यांना आपल्या सभोवतालच्या मुलांना किंवा आपल्या नातेवाईकांना स्पर्धा परीक्षेसाठी जर जायचं असेल तर त्यांना 10वी 12वी पासून या परीक्षेची तयारी केली तर त्याला चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आपण लवकर, जेवढं लवकर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लवकर लागा. उपलब्ध साहित्य जे आहे ते साहित्य वाचत चला, जेवढं आपल्याकडं मटेरियल आहे. आता खरं तर अनेक अभ्यासिका अशा आहेत किंवा तुमचे ग्रंथालय असे आहेत की तिथे स्पर्धा परीक्षेचे किंवा इतर साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केल्या जाते. त्या साहित्याचा तुम्ही वापर केला पाहिजे, ते वापरलं पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे. आणि जेवढं शक्य आहे त्याच्यातून आपण नोट्स काढल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग या स्पर्धा परीक्षेच्या रीडिंग मटेरियलसाठी आपण केला पाहिजे. आणखी महत्वाचं आहे की एक ग्रुप तयार करा तुम्ही युपीएससी एमपीएससी साठी. जर तुमचा ग्रुप असेल एखादा, काही विद्यार्थी मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांनी एखादा ग्रुप केला
आणि त्या ग्रुपवर रोज आपण काही डिस्कशन केलं तासभर, प्रत्येकाने वेगळा चॅप्टर वाचला असेल, वेगवेगळी माहिती वाचली असेल किंवा वर्तमानपत्र वाचलं असेल किंवा एखादं चर्चासत्र टीव्हीवरचं पाहिलं असेल, तर त्याचं विश्लेषण ग्रुपमध्ये करण्याची गरज आहे. यशदामध्ये का मुलं येतात, तर यशदामध्ये बाहेर असं चांगलं वातावरण आहे, हिरवळ आहे, अभ्यासिका चांगली आहे, एक मुलांचा ग्रुप तयार होतो आणि मग ग्रुपमध्ये विचारांची आदान प्रदान होते. एकमेकांच्या काही शंका असतील ते एकमेकांना विचारू शकतात. त्याच्यामुळे ग्रुप, मी काही मुलांचे मागे इंटरव्ह्यू घेतले आपल्या चॅनल्सवर किंवा युट्यूब चॅनल्सवर माझ्या, किंवा काही वर्तमानपत्रांना किंवा लोकराज्याला इंटरव्ह्यू घेतले, तेव्हा माझे युपीएससी मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी म्हणाले की आम्ही एक ग्रुप केला होता आणि त्या ग्रुपवर आम्ही दररोज 1 तास संध्याकाळी किंवा सकाळी डिस्कशन ठेवायचो आणि त्याच्यामुळे एकमेकांना ते सगळे करंट पॉइंट्स असतील, मुद्दे असतील ते समजायचे. त्याचा फायदा त्यांना मुलाखती साठी सुद्धा झाला आणि डिस्क्रिप्टिव्ह लिखाणासाठी किंवा मेन परीक्षेसाठी झालेला आहे. म्हणून ग्रुप तुमचा जर असेल तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कॉलेज, वाचनालय व प्राध्यापकांची मदत घ्या. आता कॉलेजमध्ये तुम्हाला असे सेमिनार्स आयोजित करून ते अनेक चांगले व्याख्याते तुम्हाला उपलब्ध होतात. त्याच्यामुळे कॉलेजचा एक रिसोर्स म्हणून आपल्याला फार चांगला उपयोग होऊ शकतो. आपलं वाचनालय, ज्याला आपण ग्रंथालय म्हणतो, त्याचाही फार फायदा होऊ शकतो. इथल्या आपल्या जयकर ग्रंथालय पुणे विद्यापीठात आहे, त्या ग्रंथालयातून अनेक विद्यार्थी अधिकारी झालेत, अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. अनेक प्राध्यापक त्या क्षेत्रामध्ये मास्टर असतात. हॉर्टिकल्चर विषय घेतला तर हॉर्टिकल्चरच्या प्राध्यापकाला तुम्ही विचारू शकता, त्यांची मदत घेऊ शकता, किंवा एखादा पॉलिटिकल सायन्स किंवा एखादा सोशॉलॉजी किंवा जिओग्राफी हा प्राध्यापक असेल तर त्याची तुम्हाला मदत मिळते आणि ते त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यामुळे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने गायडन्स करू शकतात. अभ्यास आणि सराव चाचण्या, खरं तर अभ्यास हा फार मायक्रो प्लॅनिंगनी केला पाहिजे, बारकाईने केला पाहिजे. अभ्यासाचे तुम्ही नुसतं वाचून त्याला उपयोग नाही, तर ते तुमच्या ध्यानात राहिलं पाहिजे, मनात राहिलं पाहिजे, तुम्हाला ते परीक्षेमध्ये ऐनवेळी आठवलं पाहिजे. अभ्यास करावा नेटका नावाचं एक पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. जर ते शक्य झालं तर ते वाचायचा प्रयत्न करा. अभ्यास करावा नेटका हे पुस्तक अवश्य वाचा. त्याचबरोबर सराव चाचण्या, बऱ्याच आता आमची अंकिता चव्हाण म्हणून एक विद्यार्थिनी माझ्याकडे गायडन्ससाठी येते, ती अनेक सराव चाचण्या तिने दिलेल्या आहेत, त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून तिची जी प्रश्न सोडवण्याची जी तिला आकलन झालेलं आहे त्याचा फार उपयोग होतो. आता अनेक क्लासेस, खाजगी क्लासेस टेस्ट सिरीज घेतात. या टेस्ट सिरीजचा एवढा चांगला उपयोग होऊ शकतो की तुम्हाला युपीएससीच्या या प्री परीक्षेमध्ये, मेन परीक्षेमध्ये या चाचण्या तुम्हाला फार उपयुक्त ठरतात. टेस्ट सिरीज फार उपयुक्त ठरतात. तर त्याच्यामुळे तुम्ही सराव करा. युपीएससीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला वेबसाईटवर मिळतात किंवा वेगवेगळे चॅनल्स आहेत, वेगवेगळे युट्यूब व्हिडिओ आहेत किंवा विकिपीडिया असेल, गुगल असेल, याच्यावर या सगळ्या चाचण्या तुम्हाला देता येऊ शकतात. त्याचे डेमो असतात, ते देऊ शकता. अभ्यास आणि सराव चाचण्या यासाठी फार महत्वाच्या आहेत. मागच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण सोडवल्या पाहिजे. मागच्या 7 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या तर त्याचा तुम्हाला फार फायदा होऊ शकतो. शक्य असल्यास शहरी विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवा. तुम्ही शहरामध्येच आहेत त्याच्यामुळे तुमची काही अडचण नाही. जे विद्यार्थी ग्रामीण भागात असतील तर शहरी मुलांकडे जास्त रिसोर्सेस आहेत, जास्त पुस्तकं आहेत, त्यांचा ग्रुप असतो, ते चांगल्या पद्धतीने ते लायब्ररी जॉईन करतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी तुम्ही संपर्क ठेवायचा प्रयत्न करा. ताज्या घडामोडींशी संलग्न राहा. एमपीएससी युपीएससी मध्ये ताज्या करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी तुम्हाला अधिक विचारल्या जातात. तर त्या चालू घडामोडी तुम्हाला अपडेट असलं पाहिजे, नॉलेज त्याचं चांगलं पाहिजे. जे मेन्स सुद्धा किंवा प्री सुद्धा किंवा इंटरव्ह्यू सुद्धा या ताज्या घडामोडीशी संबंधित असतो. त्याच्यामुळे याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा, अधिक लक्ष द्या. नेक्स्ट, या परीक्षेसाठी नेमकं कसं यशस्वी व्हायचं असं अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. मी तर अभ्यास चांगला करतोय, मी चांगले प्रश्न सोडवतोय, मी खूप वेळ देतोय, मी अनेक पुस्तकं वाचतोय, असं विद्यार्थ्यांना वाटते. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना यश मिळत नाही.
हार्ड वर्क करून सुद्धा यश मिळत नाहीत. 10-10, 12-12 तास अभ्यास करून सुद्धा यशस्वी होत नाहीत. आता मागच्या वेळेस एक UPSC ला एक मोरे नावाचे विद्यार्थी माझ्याकडे येत होते, माझे ओळखीचे आहेत. एवढं प्रचंड मायक्रो प्लॅनिंगने त्यांचा अभ्यास त्यांनी केला, परंतु ते मेन्स क्लिअर होऊ शकले नाहीत. काहीतरी म्हणजे पेपर सोडवण्यासाठी गडबड झाली असेल त्यांची. तर याच्यासाठी काय करावं लागते यशस्वी होण्यासाठी, त्याच्या काही टिप्स आपल्याला देत आहे. ध्येय निश्चित केलं पाहिजे तुमचं आधी. खरं तर आपल्याला बाबा हे अधिकारी व्हायचंय, आपल्याला कलेक्टर व्हायचंय, आपल्याला DYSP व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय. तर निश्चित तुमचं ध्येय निश्चित करा. त्याचबरोबर मार्गदर्शन घ्या योग्य गुरुकडून. पप्पू काय म्हणता? रणदिवेजी, तुमचा काही प्रश्न आहे का? आपण नंतर सगळे प्रश्न घेऊया. ध्येय निश्चित करा, मार्गदर्शन घ्या, आळस करू नका. कुठल्याही गोष्टीचा आपण आळस नाही, आज वाचू, उद्या करू, परवा करू, उद्यापासून सुरुवात करू, असं अनेकदा आपण करत असतो आणि उद्या काही तो उजाडत नसतो. त्याच्यामुळे आळस जीवनामध्ये कधीही करायचा नाही, कंटाळा कधीही करायचा नाही. आत्ताचं काम आत्ताच केलं पाहिजे, आजचं काम आजच केलं पाहिजे. त्याच्यामुळे या परीक्षेमध्ये आळस करून चालत नाही. न्यूनगंड बाळगू नका की मला होईल का नाही, मला येईल का नाही, मी पास होतो का नाही, की माझं बुद्धिमत्ता चांगली नाही, मला CSAT अवघड जाते, मला गणित येत नाहीत, असा एक न्यूनगंड मनामध्ये असतो. तर तो न्यूनगंड आपण बाळगला नाही पाहिजे. अनेक लोक, मी सांगतो उदाहरण, की आज लोक चंद्रावर जात आहेत. आज लोक प्रचंड अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती, मोठे शोध लावत आहेत. चीनमध्ये 60 किलोमीटरचा समुद्रामध्ये ब्रिज बांधलाय लोकांनी. अशक्य ते शक्य करत आहेत. म्हणजे तुम्हाला अशक्य जगामध्ये कुठलीच गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे न्यूनगंड बाळगायचा नाहीये. तुम्ही चांगलं ध्येय निश्चित करा, त्या दिशेने प्रयत्न करा, चांगली स्वप्न पहा. स्वामी विवेकानंद म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तेच खरे कर्तृत्ववान होत. आपले दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणतात की सपने ओ नहीं जो आप सोते वक्त देखते हैं, सपने ओ होते हैं आपको सोने नहीं देते. म्हणजे अशी स्वप्न तुम्हाला पडली पाहिजे, त्या दिशेने तुम्ही वाटचाल केली पाहिजे. त्याच्यामुळे न्यूनगंड मनातून काढून टाका, न्यूनगंड बाळगू नका. त्याचबरोबर निघून गेलेली संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत. या परीक्षेसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी केली पाहिजे आणि एकदा का ही संधी गेली तर पुन्हा येत नसते. म्हणजे या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. या स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती निघणं म्हणजे फार मोठी संधी, उपलब्धी असते आणि त्याच्यामुळं तुम्हाला या संधीचं सोनं करण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. माहितगार व्यक्तींशी चर्चा करा. खरं तर अनेक लोक UPSC MPSC मुलं उत्तीर्ण होतात, अधिकारी होतात, त्यांना रिसेंट नॉलेज असते या परीक्षांचं. त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांचे नंबर घेतले पाहिजे. मला अनेक विद्यार्थी म्हणतात की अहो माझ्या युट्यूबच्या मुलाखती बघतात आणि ते म्हणतात की मला यांचा नंबर पाहिजे, त्यांचा नंबर पाहिजे. कालपासून एक कोल्हापूरचा सोनू नावाचा मुलगा मला अनेक विद्यार्थ्यांचे नंबर मागतो आणि तो म्हणतो की मला त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे, जे माहितीगार विद्यार्थी आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. भरपूर अवांतर वाचन करा, अनेक पुस्तकं वाचली पाहिजे. त्यामुळं तुमची भाषा शैली, त्याचबरोबर तुमची विचार करण्याची शैली, त्याचबरोबर तुमची लेखनाची शैली, त्याचबरोबर तुमची चिंतनाची, त्याचबरोबर तुमची मननाची ही शैली सगळी विकसित होत असते. म्हणून भरपूर अवांतर वाचन सुद्धा केलं पाहिजे. वाचन सगळ्यात महत्वाचं आहे. वाचनामुळे माणूस समृद्ध होतो, वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, वाचनामुळे माणूस कुठल्याही परीक्षेमध्ये पास होतो, उत्तीर्ण होतो. म्हणून वाचन सगळ्यात महत्वाचं. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा. जगामध्ये इंग्रजी भाषा ही वैश्विक भाषा, जागतिक भाषा आहे. म्हणून ही भाषा तुम्ही या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. ही भाषा
सर तुम्ही म्यूट केलंय. भाषेवर प्रभुत्व मिळवा. इंग्रजी मला सुदैवानं अनेक देशांमध्ये जाण्याचा योग आला. तिथे इंग्रजी भाषा ही किती महत्वाची भाषा आहे. कारण जगातलं सगळं साहित्य, देशातलं किंवा UPSC MPSCतलं सगळं साहित्य जे आहे ते विकिपीडिया, गुगल याच्यामध्ये इंग्रजीमध्ये अनेक लोकांचे नॉलेज, ज्ञान समाविष्ट आहे. त्याच्यामुळे इंग्रजी भाषा ही तुम्हाला बोलता आली पाहिजे. इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू बऱ्याचदा दिल्लीमध्ये होतो, मराठीमध्ये पण होतो, पण इंग्रजीचं चांगलं आपण डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो त्या संबंधित पॅनलवर. मला दुरून नको. तर ते इंग्रजी भाषा आपण शिकायचा प्रयत्न करा. नेक्स्ट. यशस्वी होण्यासाठी कानमंत्र. यशस्वी व्यक्तींचा आदर्श घ्या. त्यांनी कशी तयारी केली, त्यांनी कसे प्रश्न सोडवले, त्यांनी कशी मुलाखतीची तयारी केली, मुलाखतीचा कसा अभ्यास केला, त्यांनी बायोडाटा कसा अपडेट केला, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. तर हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. एखादा स्क्रीनशॉट. लिहिणे बोलण्याचा सराव करा. तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, याचा सराव करा. स्पर्धा परीक्षेत बुद्धिमत्तेबाबत निर्णय क्षमता व आत्मविश्वास तपासला जातो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये तुमची बुद्धिमत्ता तपासली जाते. तुम्ही डिसिजन मेकर्स असतात. अधिकारी झाल्यानंतर म्हणजे कलेक्टर झाला आणि एखादी काही दंगल झाली, काही कार्यक्रम झाला. का फुल स्क्रीन येतोय, असं काय प्रॉब्लेम येतोय अनिकेत? हा, तर निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग ही तुम्हाला घेता आली पाहिजे. त्याच्यासाठी डिसिजन मेकिंग कशी घ्यावी लागते याचे काही पुस्तकं वाचा. याच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा तपासला जातो. मी नेहमी पंचसूत्री तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास सांगतो. आत्मविश्वास जशी दुसरी जगामध्ये शक्ती नाहीये, म्हणून आत्मविश्वास बिल्डअप करा. आत्मविश्वासाने बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे, जो की तुमचा हा आत्मविश्वास किंवा तुमची निर्णय क्षमता ही तुमच्या यामध्ये म्हणजे ओरल मध्ये तपासली जाते. व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्या. तुमचं व्यक्तिमत्व हे फुललं पाहिजे, व्यक्तिमत्व चांगलं झालं पाहिजे. हे व्यक्तिमत्व तुमचं कसं चांगलं होईल, व्यक्तिमत्व कसं आकर्षक होईल, किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाला अनेक चांगले पैलू कसे निर्माण करता येतील याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुमचं राहणीमान, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची केस रचना, तुमचे कपडे हे सगळे याच्यामध्ये मॅटर करतात. त्याच्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य द्या. कौटुंबिक विवंचना तेवढ्या पुरत्या बाजूला ठेवा. अनेक विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सगळ्यांना हे कौटुंबिक प्रश्न सतावत असतात. कौटुंबिक प्रश्नातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. कौटुंबिक विवंचना आपल्याला तेवढ्या पुरत्या आपल्या अभ्यासापुरत्या बाजूला ठेवता आली पाहिजे, आपल्या परीक्षेपुरत्या बाजूला ठेवता आल्या पाहिजे. त्याच्यामुळं कौटुंबिक विवंचना या बाजूला ठेवा. आनंदी व हसत राहा. जीवनामध्ये आनंद महत्वाचा आहे. या परीक्षेमध्ये किंवा एकंदरीत जीवनामध्ये आपल्याला आनंदी राहणं, हसत राहणं हे शक्य नसते, पण आपण त्या दृष्टीने जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट. आता या परीक्षेमध्ये टॉपर लोक कसे होतात, म्हणजे टॉप कसं व्हायचं याच्याबद्दलच्या काही टिप्स आहेत. खरं तर टॉपर होण्यासाठी तुम्हाला एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये विकसित झाला पाहिजे. सकारात्मक जेव्हा विचार असतात, दृष्टिकोन असतो, तेव्हा निश्चित एक चांगलं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर आपण काही स्वप्न पाहिली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या मुलांनी आपल्या आरशाच्या बाजूला एक असं गाडीचं चित्र लावलं होतं लाल दिव्याच्या, आणि त्या लाल दिव्याच्या गाडीचा प्रवास मला 1 वर्षामध्ये पूर्ण करायचा असा त्यांनी एक संकल्प केला होता, एक स्वप्न पाहिलं होतं, आणि बिचाराने त्या दृष्टीने अभ्यास केला आणि त्याच्या स्वप्नाची पूर्ती झाली. आज तो अधिकारी आहे. आज भले लाल दिव्याच्या गाड्या बंद झाल्या असतील, पण दुसरी गाडी तर आहेच. त्याच्यामुळे स्वप्न पहा, आणि ती स्वप्न असतात ती मोठी पहा. मी अब्दुल कलामांचं आताच तुम्हाला सांगितलं की सपने जो सोते वक्त नहीं देखते हो आप,
की स्वप्ने आपको सोने नहीं देना चाहिए, स्वप्नांनी आपल्याला झोप आली नाही पाहिजे. त्याचबरोबर जिद्द व चिकाटी पाहिजे, प्रचंड जिद्द पाहिजे या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, प्रचंड चिकाटी पाहिजे. जिद्द आणि चिकाटी तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी हमखास उपयोगी ठरतात. परिस्थितीशी सामना करा. परिस्थिती गंभीर असते, परिस्थिती अनेक आपल्याला शिकवते, परिस्थिती वेगवेगळी असते, अनेकांची वेगवेगळी परिस्थिती असते, अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, अनेकांना अभ्यासाला घर नसते, रूम नसतो, जेवणाची तारांबळ होते. स्पर्धा परीक्षेचे जे मध्ये विद्यार्थी येतात तर ते विद्यार्थी बिचारे आपल्या जेवणाकडे हेळसांड करतात त्यांच्या जेवणाची, म्हणजे घरचे जे जेवायला मिळते ते बाहेर मिळत नाही. ते परिस्थितीची सामना करून पुढे जातात आणि 2-3 वर्ष चांगला अभ्यास केल्यानंतर मग जीवन आपलं आयुष्य आरामात जगतात. म्हणून परिस्थितीशी सामना करायला शिका. क्षमता व साधनांचा पुरेपूर वापर करा. आपली जी क्षमता आहे, आपल्याकडे जे साधनं आहेत, त्या साधनांचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. जे काही साधनं आहेत, रिसोर्सेस म्हणजे कमी असतील तरी चालतील, पण त्याचा आपण योग्य पुरेपूर वापर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर लेखन शैली व नियोजन, आपली लेखन शैली चांगली पाहिजे. जे काही डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील त्याच्यामध्ये चांगली वाक्यरचना, चांगली सुंदर उदाहरणं, चांगल्या कविता, चांगले कोटेशन्स आपण टाकले पाहिजे आणि त्याचं प्रॉपर आपल्या अभ्यासाचं किंवा आपल्या वेळेचं किंवा आपल्या जीवनाचं आपण नियोजन, प्लॅनिंग फार महत्वाचं आहे, ते जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य नियोजनाबरोबरच भरपूर सराव केला पाहिजे. मी सांगितलं की हे सगळे प्रश्नपत्रिका आहेत, त्याचा चांगला तुम्ही सराव करा. UPSCच्या वेबसाईटवर जा, वेगवेगळ्या वेबसाईटवर जा, तिथली माहिती संकलित करा आणि त्याचं भरपूर सराव त्या प्रश्नपत्रिकांचा, त्या पुस्तकांचा किंवा काही टेस्ट सिरीज असतील त्याचा आपण योग्य प्रमाणामध्ये योग्य सराव केला पाहिजे. भरपूर सराव केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकते. अभ्यास साहित्य, स्त्रोत आणि मार्गदर्शन. आपल्याला MPSC किंवा UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी जे अभ्यास साहित्य आहे ते कुठं उपलब्ध होते, वेबसाईटवर असेल, काही PDF स्वरूपात असेल, काही ऑनलाईन असेल, काही ग्रंथालयात असेल, काही मित्रांकडे असेल, काही परिचितांकडे असेल किंवा ज्यांनी काही अगोदर परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्याकडे असेल, ते तुम्हाला त्याचे स्त्रोत शोधायचे आहेत आणि ते स्त्रोत शोधून त्या स्त्रोतांकडून ते साहित्य तुम्हाला उपलब्ध करायचं आहे. काही अंशी तुम्हाला लोकांचं मार्गदर्शन, जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा घ्यायचं आहे. अभ्यास स्त्रोत बरोबरच मार्गदर्शन सुद्धा महत्वाचं आहे, ते मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. त्याचबरोबर लेखन, मनन, चिंतन, चांगलं लेखन केलं पाहिजे, वाचलेलं त्याचं चांगलं मनन केलं पाहिजे आणि चिंतन सुद्धा केलं पाहिजे. वाचल्यानंतर त्याचं चिंतन, हे कसं झालेलं आहे, याचा कसा उपयोग होऊ शकतो, यांनी कसं हे थेरी सांगितलेली आहे किंवा यांनी कसे सूत्र सांगितलेले आहेत, याचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि लेखनाचा चांगला सराव केला पाहिजे. प्रत्येक गोष्टी सरावाने आपल्याला येऊ शकतात. म्हणजे सराव हा या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. चांगला सराव केल्यानंतर तुम्हाला त्या परीक्षेचा चांगला म्हणजे यश मिळवण्यासाठी या सरावाचा परीक्षेमध्ये उपयोग होऊ शकतो. पुढे आता महत्वाची काही पुस्तकं मी तुम्हाला सांगणार आहे. ते पुस्तकं जर तुम्ही घेतली तर त्याचा तुम्हाला अभ्यासासाठी एक चांगला मित्र म्हणून उपयोग होऊ शकतो. कुठली पुस्तकं आहेत तर सगळ्यात महत्वाचं आहे IAS प्लॅनर. जे मुलं UPSCचा अभ्यास करतात त्यांनी IAS प्लॅनर नावाचं जे पुस्तक आहे, मला बरेच विद्यार्थी म्हणतात ते भेटत नाही, पण तुम्ही ऑनलाईन गुगल, Amazon, फ्लिपकार्ट, बुक गंगा किंवा अनेक वेबसाईट्स आहेत त्याच्यावर गेले आणि याचं गुगलमध्ये टाकलं तर IAS प्लॅनर निश्चित तुम्ही ऑनलाईन सुद्धा ते मागवू शकता. या IAS प्लॅनर मध्ये IASचा कसा नेमका प्लॅन करायचा, UPSCचा कसा प्लॅन करायचा याची सगळी माहिती दिलेली असते. काही मुलांचे मनोगत असतात, त्यांच्या इंटरव्ह्यू बद्दल माहिती असते, त्यांनी इंटरव्ह्यूला कुठले प्रश्न विचारले, या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो, परीक्षेचा आवाका काय असतो, प्री परीक्षेमध्ये काय प्रश्न असतील, CSAT मध्ये काय प्रश्न असतील,
किती गुण मिळवावे लागतात, मुलाखतीची तयारी कशी करायला पाहिजे, संदर्भ साहित्य कुठलं वाचायला पाहिजे, कुठले क्लासेस जॉईन करायला पाहिजे, सीसॅटचे पेपर कसे सोडवायचे, त्याचबरोबर सराव कसा करायचा प्रश्नपत्रिकांचा, ही सगळी माहिती, कुठले कुठले पद आहेत, कुठले किती मार्क मिळाल्यानंतर कुठलं पद मिळते, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे आहेत, त्याच्यानंतर रेल्वेमध्ये जाण्यासाठी काय करावं लागते, हे सगळे तुम्हाला एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शक हा IAS प्लॅनर करू शकतो. हा झाला UPSC साठी. पण ज्याला MPSC करायची आहे त्यांच्यासाठी MPSC प्लॅनर आहेत, मराठीमध्ये आहेत, ते पुण्यामध्ये अनेक प्रकाशन संस्थांनी ते प्रकाशित केलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला विकिपीडिया या गुगलवर किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा बुकगंगा या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकतात. हे IAS प्लॅनर, MPSC प्लॅनर जर वाचल्यानंतर तुमच्या MPSC किंवा UPSCच्या संदर्भातल्या ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत मनामध्ये काही, ते सगळे प्रश्नांची उत्तरं या 2 पुस्तकांमधून तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण तयारी करण्यापूर्वी आपला जो प्लॅन आहे, आराखडा आहे, तो समजून घेण्यासाठी ही पुस्तकं वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. नंतर मी सांगेल की NCERT ची पुस्तकं आपल्या राज्य बोर्डाला नसतात, पण ज्यांचं CBSE पॅटर्न असेल त्यांच्यासाठी हे NCERT ची पुस्तकं 5वी ते 12वी पर्यंतचे अवश्य अभ्यासली पाहिजे, अवश्य हाताळली पाहिजे, अवश्य 4-4 वेळा याचं वाचन केलं पाहिजे. आता हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा NCERTचा काही सार काढून मिळतो किंवा त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर आपल्याला मिळते. हे पुस्तकं तुम्ही अवश्य विकत घेतली पाहिजे, कारण प्री आणि मेन परीक्षेला या NCERT आणि आपल्या टेक्स्टबुक मधला बराचसा मजकूर हा परीक्षेसाठी येत असतो. म्हणून NCERT ची पुस्तकं अवश्य वाचा, ती विकत घ्या. ती तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतात किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्हाला अनेक पुस्तकांच्या दुकानामध्ये, मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर 5वी ते 10वी ची पाठ्यपुस्तकं जी आहेत ती सुद्धा वाचायला पाहिजे. ही पुस्तकं तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ज्या मेन्स आणि प्री किंवा तुमच्या ऑब्जेक्टिव्ह ज्या पेपर्स असतात किंवा ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतात त्याच्यासाठी 5वी ते 10वी ची पुस्तकं अत्यंत महत्वाची आहेत. ती तुम्ही वाचणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ते वाचा. मी सांगितले की विविध वर्तमानपत्र वाचायचे आहेत. विविध वर्तमानपत्र सांगितले मी, काही निवडकच नावं घेतली की जे मुलं साधारणतः रेफर करतात. लोकसत्ता किंवा सकाळ असेल, लोकमत असेल, त्याचबरोबर टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, अशी वर्तमानपत्र पाहिजे. आता बंदरीचं वर्तमान मला PDF फॉर्मॅट मध्ये उपलब्ध आहे, वाचू शकता सध्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, किंवा विकत घेऊन पण वाचू शकता. त्याच्या चांगले पेपर वाचावा कसा याच्यावर सुद्धा युट्यूबवर काही लोकांचे व्हिडिओ आहेत. युअर कनेक्शन इज अनस्टेबल म्हणायला रे बाळा, कनेक्शन अनस्टेबल. त्याचबरोबर योजना, लोकराज्य, यशवंतन ही नियतकालिका मी सांगतो. योजना इंग्रजीमध्ये आहे, जे केंद्र सरकारच्या माहिती आणि म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीचं आहे. लोकराज्य हे राज्य शासनाच्या मालकीचं आहे, 10 रुपयाला मिळते. योजना 20 रुपयाला मिळते. यशवंतन हे यशदाचं, मी त्याचा संपादक आहे. अत्यंत चांगले लेख असतात. 3 वर्षाची 200 रुपये वर्गणी याची तुम्ही ते भरू शकता. हे नियतकालिक आपण वाचली तर तुम्हाला UPSC किंवा MPSC मध्ये किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू साठी याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. म्हणून ही जे नियतकालिका आहेत, योजना असेल, लोकराज्य असेल, यशवंतन असेल, ती तुम्ही अवश्य वाचली पाहिजे, अवश्य वाचा. आणि बाकीचे जे पुस्तकं आहेत अभ्यासक्रमानुसार जी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन उपलब्ध आहेत, ती पुस्तकं बरीच यादी असते. एका पेपरसाठी अनेक पुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागतो. ही पुस्तकं सुद्धा तुम्ही जमवली पाहिजे किंवा तुमच्या ग्रंथालयातून तुम्ही उपलब्ध करून घेतली पाहिजे. हे अभ्यासक्रमानुसार ही पुस्तकं वाचली पाहिजे, अवश्य वाचा. नेक्स्ट मित्र, बऱ्याच मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणजे कुठे गेलं पाहिजे, कुठे तयारी केली पाहिजे अशी एक उत्सुकता असते. आता अलीकडे तर मला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेची केंद्र आहेत. खाजगी तर खूप आहेत, पण सरकारची पण आहेत.
तर त्या सरकारच्या केंद्रांची माहिती देणार आहे. त्याचबरोबर आता काही संस्था शासनाने स्थापन केलेल्या आहेत, जे की बार्टीच्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुण्याला आहे. त्याचबरोबर सारथी राजेश्री शाहू महाराज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर महाज्योती नागपूरला आहे आणि बाकी मुंबई आणि पुण्याला यशदा आहे पुण्याला, त्याचबरोबर मुंबईला सियाक आहे. अशा ज्या संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गायडन्स मिळते. या परीक्षा मात्र या संस्थेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मात्र तुम्हाला परीक्षा द्यावी लागते, ती कॉम्पिटेटिव्ह असते. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला या केंद्रांमध्ये चांगला या केंद्राचा उपयोग होतो, ऍडमिशन मिळते. तर ही केंद्र तर आहेतच मी आता सांगितलेली. त्याचबरोबर अशी आणखी काही केंद्र आहेत. डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र यशदा, सियाकचं स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर सियाक मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे केंद्र आहे. प्री IAS ट्रेनिंग सेंटर राजाराम कॉलेज कोल्हापूरला आहे. प्री IAS ट्रेनिंग सेंटर नागपूरला आहे. पुणे विद्यापीठामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर आहे. चिंतामणराव देशमुख ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठाण्याला आहे. त्याचबरोबर अमरावतीला आहे पंजाबराव देशमुख. तर असं आता प्रत्येक विद्यापीठामध्ये इव्हन प्रत्येक कॉलेजमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी क्लासेस ऑर्गनाईज होतात. तिथे अनेक व्याख्यातांची व्याख्यानं होतात, अनेक महाराष्ट्रातील रिसोर्स पर्सन येतात. तर या सगळ्या मंडळीचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि हे जे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत या परीक्षा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आपण या परीक्षा देऊन आपण या केंद्रामध्ये प्रवेश घेऊ शकतो. त्याच्यामुळे ही सगळी केंद्र आहेत. तुम्हाला अनेक पुण्यामध्ये काही खाजगी क्लासेस आहेत. बऱ्याचदा बऱ्याच मुलांना क्लासेस लावायचे असतात आणि ते मुलं म्हणतात सर कुठले क्लासेस चांगले आहेत. तर त्याची नावं मी काही दिलेली आहेत. आमचे युनिक अकॅडमी असेल, ज्ञान प्रबोधिनी असेल, स्टडी सर्कल असेल, चाणक्य मंडळ असेल, यशोदाचं डॉक्टर आंबेडकर परीक्षा केंद्र असेल, पुणे विद्यापीठ असेल, बार्टीचं असेल, आमची स्वयंदीप करिअर अकॅडमी आहे, त्याची चित्रफित तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल 5 मिनिटाची. तर अशा अनेक संस्था UPSC MPSCचा अभ्यास करून घेतात. बरेच मुलं पुण्यामध्ये साधारणतः 2.5 लाख मुलं या MPSC आणि UPSCचा अभ्यास करण्यासाठी आलेली आहेत. अनेक अभ्यासिका आहेत, अनेक स्पेशल विषय घेतात. तर ते सगळे केंद्र आहेत. आता तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र जे यशदात आहे त्याच्या संदर्भात बरेच मुलं विचारणा करत असतात, म्हणून त्याची एक स्पेशल मी माहिती एका याच्यामध्ये दिलेली आहे. यशदाचं डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र याच्यामध्ये 70 जागा आहेत. त्याच्यापैकी जनरल विद्यार्थ्यांसाठी 9, OBC साठी 4, SC साठी 32, ST साठी 10, अल्पसंख्याकांसाठी 10, SBC साठी 1, FGNT साठी 4. अशा जवळपास 70 जागा या यशदाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्फत असतात. याची जाहिरात दरवर्षी ऑक्टोबर मध्ये येते. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये परीक्षा होते आणि ही परीक्षा सुद्धा UPSCच्या प्री परीक्षेच्या धर्तीवर असते. त्याच्यामुळे कठीण परीक्षा असते. आणि यशदामध्ये निवास, भोजन, विद्यावेतन, ग्रंथालय, अभ्यासिका आणि मान्यवरांची व्याख्याने अशा सगळ्या सुविधा मिळतात. अत्यंत चांगलं वातावरण आहे यशदाचं. निकाल साधारणतः 70 पैकी 30 ते 40 विद्यार्थी म्हणजे 50% निकाल दरवर्षी या आमच्या यशदाच्या केंद्राचा लागतो. याची प्रवेश परीक्षा जुलै मध्ये जाहिरात निघते. प्रवेश परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होते. असं हे यशदाचं स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. पुढे आता नोकऱ्यांचं काय माध्यम असते तर वेगवेगळे वर्तमानपत्र, महान्यूज एक महाराष्ट्र शासनाची आहे, माहिती आणि जनसंपर्क खात्याची. त्याच्यावर तुम्ही गेलात महान्यूजवर तर तुम्हाला नोकरीचं एक वेगळं पोर्टल तिथं पाहायला मिळते. अत्यंत चांगलं पोर्टल आहे. त्या माध्यमातून तुम्हाला नोकरीच्या काय संधी आहेत ते कळतात. वर्तमानपत्रामध्ये लोकमत, लोकसत्ता, सकाळ या वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या माहिती तुम्हाला नोकरीच्या मिळत असतात. आता अलीकडे तर या सोशल मीडियावर किंवा आपल्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम या चॅनल्सवर अनेक लोक नोकरीच्या संधी टाकत असतात. ते आपण पाहिलं पाहिजे, डाउनलोड केलं पाहिजे आणि अर्ज केले पाहिजे. वेगवेगळे नियतकालिका आहेत, विशेषतः एम्प्लॉयमेंट न्यूज ज्यांना तुम्हाला कृषी पदवीधर विद्यार्थी आहात अवश्य वाचा.
इतर राज्यामध्ये कृषी खात्यातले मुलं मिळत नाहीत. तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज 15 रुपये 20 रुपयाला दर आठवड्याला निघतो, इंग्रजीमध्ये असतो, हिंदीमध्ये असतो, त्याची वेबसाईट पण आहे. अवश्य नोकऱ्यांचं फार मोठं माध्यम या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला खुलं झालेलं आहे. केंद्र सरकारचं आहे. वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर नोकरी.com असतील किंवा अनेक वेबसाईट असतील, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. काही महत्वाच्या वेबसाईट्स आहेत. खरं तर यशदाची वेबसाईट आहे, जे SCSC ची तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळते. UPSC ची आहे www.upsc.gov.in. MPSC ची आहे, MPSC च्या वेबसाईटवर तुम्ही माहिती मिळवू शकता. UPSC चे काही पोर्टल्स आहेत, वेगवेगळे पोर्टल्स आहेत बाकीच्या स्पर्धा परीक्षेचे. हे सगळे पोर्टल्स तुम्हाला या नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी फार फायदेशीर ठरतात. माझ्या मते माझं प्रेझेंटेशन हे एवढं होतं. आणखी माझ्याकडे बरंच मटेरियल आहे, पण तुम्ही खरं तर 1-1.5 तासाच्या जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजे ऐकण्याची क्षमता नसते विद्यार्थ्यांची. आता 1.25 तास झालेला आहे आणि आता आपण काही प्रश्न उत्तर घेऊया 15 मिनिटांमध्ये. म्हणजे 1.5 तास तुमची, माझ्याकडे मटेरियल भरपूर आहे तुम्हाला सांगायला, पण ते पुढच्या व्याख्यानामध्ये आणखी तुम्हाला बोलणार आहे मी. तर हे माझं असं एक प्रेझेंटेशन होतं. UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने साधारणतः 1.25 तास आपण या वेळे दिलेला आहे याच्यासाठी. तर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित मला विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद सर. खरंच हे सेशन खूप इन्फॉर्मेटिव्ह असं होतं आणि इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आज स्पर्धा परीक्षेविषयी कुतूहल निर्माण झालं असेल. आणि असं अनेकदा होतं की स्पर्धा परीक्षाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळलेली स्थिती असते की काय करावं, काय वाचावं. तर अशा वेळेस सर तुमचे सेशन हे आमच्या सर्वांसाठीच खूप उपयोगी ठरेल. आणि अजून एक गोष्ट सांगूशी वाटते की असं सांगितलं जातं की योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसाचे विचार व त्याचे जीवन प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. आणि सरांचे मार्गदर्शन हे आज सर्व विद्यार्थ्यांना एक नवीन आशा, एक नवीन प्रवाह आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर. आणि ह्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन कडे वळूया. तर विद्यार्थ्यांना काही क्वेश्चन असतील तर त्यांनी डायरेक्टली अनम्यूट करून विचारायचं, नाहीतर तुम्ही आपला प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता. तर प्लीज कोणाला प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. रणदिवे काहीतरी प्रश्न विचारणार होते, रणदिवे दिसत नाहीत. पाटील सर काय म्हणता? You can also type your question in chat box. मित्रांनो, आपलं सेशन हे क्वेश्चन अँड आन्सर साठी ओपन आहे. तर आपल्याला काही क्वेश्चन्स असतील तर आपण माननीय जोगदंड सरांना विचारू शकतात. एनी क्वेश्चन्स? Many students from other colleges are also there. So if you have any questions, please ask. सर, माझा एक असा प्रश्न होता की विद्यार्थी ज्या वेळेला कॉलेज जीवनात असतात, तर कॉलेज जीवनामध्येच बऱ्याच वेळेला आपले ज्या पद्धतीने आता इव्हेंट चाललेत, तर NSSचं प्लॅटफॉर्म असेल, अजून काही सामाजिक संस्था असतील, त्यांच्यामध्ये कॉलेजेस पार्टिसिपेट करतात. तर यात आमचे नवीन विद्यार्थी 2020 ला आता आलेत, काही 2019 विद्यार्थी आहेत. तर हे नवीन आहेत सर्व प्रोसेसला. या सर्व गोष्टींचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यामध्ये हे किती उपयुक्त ठरू शकतं हे आपल्याकडनं जाणून घ्यायचं सर. काय काय उपयुक्त ठरते?
आपल्या ज्या काही पार्टिसिपेशन आहे कॉलेजच्या इव्हेंट्स मध्ये असेल, सामाजिक जसं आपलं NSS ही भारत सरकारची अभिनव संस्था आहे, तर यामधलं पार्टिसिपेशन आपल्या पर्सनॅलिटीसाठी किती उपयुक्त ठरतं ते आपल्याकडनं जाणून घ्यायचं. येस मित्र, खरं तर नुसता पुस्तकी किडा होणं किंवा नुसतं अभ्यास करणं म्हणजे फार नैपुण्य मिळवणं असं नाहीये. खरं तर आपण चौफेर अष्टपैलू असलं पाहिजे. अभ्यास तर पाहिजेच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील, जसं NSS असेल, विद्यार्थी कल्याण विभागाच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, चांगलं तुम्हाला बोलता आलं पाहिजे, चांगलं सूत्रसंचलन करता आलं पाहिजे, तुम्हाला चांगले आभार व्यक्त करता आले पाहिजे, तुम्हाला कार्यक्रमाचे इव्हेंट करता आले पाहिजे, त्याचबरोबर पाहुण्यांशी बोलता आलं पाहिजे. म्हणजे हे व्यवहार्य ज्ञान किंवा कॉलेजमध्ये जे आपल्याला वेगवेगळे व्याख्याते येतात, वेगळ्या NSSच्या कॅम्प्समध्ये असतील किंवा वेगवेगळे समारंभ असतील, पदवीदान समारंभ असेल किंवा एखादी जयंती पुण्यतिथी असेल, तर याच्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. माझ्यासारखा एखादा खेड्यातला विद्यार्थी आज चौफेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आज जवळपास 15 विषयात डिग्री आणि 6 अभ्यासक्रम म्हणजे छोटे मोठे प्रमाणपत्र असे 21 विषय मी हस्तगत केले. माझ्या जीवनामध्ये मी स्पर्श केला नाही असा एकही विषय नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये मी कॉलेजमध्ये भित्तीपत्रक चालवायचो, मी 10वीला असताना प्रार्थना म्हणायचो, माझ्या मागे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे प्रार्थना माझ्या मागे विद्यार्थी म्हणायचे. माझ्या वर्गामध्ये असे विद्यार्थी होते की ज्यांना नवनीतचं पूर्ण पुस्तक पाठ असायचं. गणित जर त्यांना करायला लावलं ते एका मिनिटामध्ये, सेकंदामध्ये गणित करायचे. पण ते विद्यार्थी जे रमाकांत बादशे नावाचा एक विद्यार्थी होता आणि अमर हबीब नावाचा एक विद्यार्थी होता, पण ते इतर ऍक्टिव्हिटीमध्ये तेवढे हे नव्हते, पण मी इतर ऍक्टिव्हिटीमध्ये होतो आणि माझं एक व्यक्तिमत्व वेगळं फुललं, जे की मी NSS मध्ये किंवा बाकीच्या तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचो. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एक आपली वेगळी लोकप्रियता, एक वेगळी पर्सनॅलिटी निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळं आपण ते विद्यार्थी जेव्हा माझ्यासोबतचे होते ते सध्या शिक्षक म्हणून काम करतात आणि कोणी तो दुसरा जो विद्यार्थी आहे तो एक क्लासेस घेतो. पण मला या सगळ्या, विशेषतः मला जर्नलिझम या अभ्यासक्रमाचा जीवनामध्ये फार फायदा झाला. म्हणजे कोणालाही बोलण्याचं, कोणाची माहिती घेण्याचं, कोणाच्याही जवळ जाण्याचं एक वेगळं धाडस मला निर्माण झालं या सगळ्या माध्यमातून. म्हणून पत्रकारिता हे म्हणजे आजही मुख्यमंत्र्यासोबत बोलू शकतो, त्यांची मुलाखत घेऊ शकतो किंवा अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेऊ शकतो, मंत्र्यांच्या घेऊ शकतो. हे सगळं कशामुळे होते, तर आपल्या सगळ्या हे बाह्य गुण आपले जे फुलतात किंवा अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही जसं आता या कार्यक्रमाचं सगळं इव्हेंट अनिकेत करताय, सगळा हा कार्यक्रम घडून आणताय, सगळ्या पोस्ट तयार करताय किंवा सगळ्या व्याख्यात्यांना बोलताय, त्यांचे बायोडाटा आपली ताई वाचते, तर ही फार चांगली उपलब्धी आहे, फार चांगली अचिव्हमेंट आहे की तुमचं पार्टिसिपेशन जे आहे या सगळ्या कार्यक्रमामधून फार महत्वाचं, म्हणजे तुम्हाला याचा फार फायदा होणार आहे भविष्यामध्ये. लोक कसे बोलतात, कसं प्रेझेंटेशन करतात, ते कपडे कसे घालतात, ते त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे किंवा त्यांचं स्पष्ट उच्चार कसे आहेत, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करण्याची संधी मिळते एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन, बरेच विद्यार्थी काय करतात, जाऊ द्या कशाला वेळ वाया घालायचा, त्याच्यामध्ये कशाला जायचं असा एक विचार करतात. पण तसं न करता आपण सगळ्या क्षेत्रामध्ये अष्टपैलू असले पाहिजे. आता माझं नेहमी उदाहरण सांगतो की माझ्या बहिणीचा दीर MA इंग्लिश केलं, त्याने LLB केली. अरे नोकरी कुठे मिळत आली नाही, बोलता येत नाही त्याला व्यवस्थित, मांडता येत नाही आपलं म्हणणं, त्याला कुरिअर माहित नव्हतं, काही गोष्टी बेसिक माहित नव्हत्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी माहित नसतात. त्या पुढच्या सेशनमध्ये मी सांगणार आहे की आपलं व्यक्तिमत्व कसं फुलवायचं किंवा आपलं व्यक्तिमत्व चांगलं कसं करायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसा वर्तन व्यवहार करायचा, या पुढच्या सेशनमध्ये मी थोडं वेगळ्या विषयावर बोलणार आहे. भविष्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत आपल्या समोर. तर माझ्या मते अनिकेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण इतर गोष्टीमध्ये जे सहभाग घेतो तो सुद्धा फार महत्वाचा आहे असं मला वाटते. तो आपल्या इंटरव्ह्यूसाठी, भविष्यामध्ये नोकरीसाठी तुम्हाला निश्चित उपयोगाचा ठरणार आहे. धन्यवाद सर, थँक्यू. यानंतर दुसरा प्रश्न अजून कोणाला असेल तर आपण विचारू शकता. प्लीज. आमच्या डॉक्टर अंकिता चव्हाण नांदेडहून हे सेशन अटेंड करतात. त्यांनी फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, थँक्यू सो मच म्हणल्या, त्या
फार चांगला अभ्यास करतात विद्यार्थ्यांनो, त्यांचा पण तुम्ही सल्ला घेऊ शकता. अंकिता, काही तुमचे प्रश्न वगैरे आहेत का? सर, हाऊ टू स्टे मोटिवेटेड ऑल द टाइम बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डील, असं म्हणतायत मॅडम. हा अंकिता, बोला ना, तुम्ही बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. म्हणजे बोललं तर मुलांनाही समजेल. टाईप तर केला तुम्ही प्रश्न, काय हरकत नाही. आवाज येतो अंकिता? खर तर अंकिताचा जो प्रश्न आहे की प्रत्येक वेळी आपण कसं म्हणजे हॅलो, मोटिवेट. गुड हा आफ्टरनून सर. हा अंकिता, सर दिसतंय तुमचा ऍक्च्युली व्हिडिओ दिसत नाही तुमचा. हा सर, एकच मिनिट. व्हिडिओ चालू करा. येस सर. येस अंकिता, बोला बोला. हॅलो सर, गुड आफ्टरनून. सर, माझं म्हणजे सध्या कसं होतंय की कन्सिस्टन्सी आहे, बट कधी कधी इतकं असं डिप्रेस होऊन जातो की आता वाटतं की नाही, प्रेशर डील नाही करतायत. मग त्याच्यासाठी काय असं केलं पाहिजे? मी मेडिटेशन वगैरे पण ट्राय केलं, बट ते असं इफेक्टिव्ह नाही होत आहे. कारण म्हणजे माझं म्हणणं आहे की आता मी सपोज पेपर सॉल्व्ह करते, तर 9 टेस्ट वगैरे असं कंटिन्यू 7 to 8 days होत आहेत. त्याच्यानंतर असं वाटतं की नको, आता एक सब्जेक्ट असं बोर होऊन जात आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यात असं किती पण वाचली तरी डोक्यात जातच आहे, आणि ती गोष्ट रिकलेक्ट व्हायला पण खूप वेळ लागतोय. असं अचानक स्ट्रेस येऊन जातं की नाही, आता नाही जमणार, सगळं पुस्तक सोडून जायला पाहिजे असं वाटतं. पण मी ट्राय करते ते नाही व्हायला पाहिजे म्हणून. तर ते मोटिवेटेड असं कंटिन्युअस कन्सिस्टन्सी कशी थोडी डेव्हलप करायची, ह्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. अंकिता, खर तर एक अभ्यास करावा नेटका नावाचं मी पुस्तक सांगितलं बघा आता. हा, मी आता ऐकलं, ते नोट पण केलंय. करावा नेटका माझ्याकडे उपलब्ध आहे, तू आली तर देईल मी तुला. तर ते पुस्तक निश्चित तुम्ही वाचा. आणि याच्यामध्ये हे कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आणि नेहमी आपण आपले मोटिवेशनल आपण कसं राहायचं, याच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं एक पॉझिटिव्ह थिंकिंग फार महत्वाची आहे. सकारात्मक विचार सातत्यानं केला पाहिजे. आणि शांतपणे आपण एक पुस्तक वाचायला घेतलं समजा काही, तर ते शांतपणे वाचलं पाहिजे. आणि सारखं वाचन न करता थोडं गॅप घेतला पाहिजे, ते थोडं समजून घेतलं पाहिजे, त्याचं आकलन केलं पाहिजे, मध्येच थोडा चहा पिला पाहिजे, फिरून आलं पाहिजे. की सारखं सारखं तुम्ही तेच 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 केलं की मग त्यांचा कंटाळवाणा येतो, रटाळपणा येतो आपल्याला, की आपण हे वाचलं पाहिजे बाबा एवढं. पण थोडं मध्ये मध्ये गॅप्स घेतला पाहिजे, तासभर वाचायचं, थोडं लिहून काढायचं, लिहिलं पण पाहिजे थोडं, किंवा मध्येच अवांतर थोडस मोबाईल बघायचा, काय हरकत नाही चांगल्या गोष्टी बघायला. तर ही अशी थोडी अभ्यासाची एक वेगळी शैली आपण विकसित केली पाहिजे. मी आनापान म्हणून एक 10 मिनिटाचं सेशन आहे युट्यूबवर, ते तुम्ही करा 10 मिनिटं, निश्चित त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये भविष्यात जर तुम्हाला विपश्यना करता आली तर ती फारच चांगली गोष्ट आहे. पण हे अभ्यास करावा नेटका या पुस्तकातून आपल्याला बऱ्याच टिप्स मिळतात, किंवा काही मोटिवेशनल व्हिडिओ असतात, तुम्ही तेही बघू शकता आपल्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रभावी जर कुठलं माध्यम असेल तर तुम्ही संगीत ऐका, थोडं एखादी धून ऐका, एक 5-10 मिनिटं, म्हणजे 3 मिनिटं 2 मिनिटाची धून मध्ये मध्ये आपण आपल्या मोबाईलवर ऐकली चांगली, तर त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आणि डिप्रेशन मध्ये लगेच जायचं नाही की बाबा आपण आता सोडूनच द्यायला पाहिजे पुस्तक वाचायचं, हे म्हणजे करायचं नाहीये. अजिबात तसा विचार सुद्धा मनामध्ये येऊ द्यायचा नाहीये. की हे पुस्तक थोडं व्हास्ट आहे बाबा, हे आधीच आपल्या मनात एक पक्का विचार करायचा की हे जो अभ्यासक्रम आहे तो खूप व्हास्ट आहे, खूप वाचावं लागते, मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल, आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल, लगेच होईल का नाही असं नाही. म्हणजे थोडंसं शांततेनं आणि एक पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर आपण प्रयत्न केले तर निश्चित आपल्या मनातली ही निगेटिव्हिटी जाईल आणि आपल्याला एक प्रेरणा, मोटिवेशनल फ्यू आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि सातत्यानं पाहिलं, आपल्याला वाटलं पाहिजे की आपण ही परीक्षा नक्की उत्तीर्ण होणारच आहोत. म्हणजे जरी आपल्याला काही थोडंसं वाचायला डिफिकल्टीज येत असतील, किंवा आपल्याला बोर होत असेल, कंटाळा येत असेल, पण एक असं सकारात्मक नेहमी नाही, यावेळेस आपण निश्चित पास होऊ, चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या पेपर्स मध्ये लिहिता येईल, आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण आपले विचार मांडता येऊ शकतील, असा एक दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित केला पाहिजे आपण. सर, आणखीन एक डाऊट होता. हा.
तर जे करंट अफेअर्स असतात, आता मी 21च्या एक्झामसाठी प्रिपेअर करतेय, तर ते करंट अफेअर्स लास्ट जून 2020 पासून ते आत्ताच जो आहे म्हणजे जून 21 पर्यंत वाचलं पाहिजे की मे की मार्च पर्यंत, कारण मग रिव्हिजन करायला तेवढं टाइम मॅनेज करावं लागेल ना. वाचायचं म्हणजे तुम्ही जे हे म्हणता ना मागच्या प्रश्नपत्रिका. नाही सर, जे करंट अफेअर्स असतात ना मंथली. ओके 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 ओके. खरं तर करंट अफेअर्स जे असतात ते मागचे पण विचारू शकतात, ते म्हणजे मागच्या 1-2-3 वर्षाचे पण प्रिव्हियस जे असतात ना ते पण विचारू शकतात. आणि आतापर्यंतचे जास्त जे आता 21 पर्यंत किंवा आता रिसेंट आता जेव्हा परीक्षा होईल आपली जूनला, तर ते साधारण तुम्हाला एप्रिल पर्यंतचे सुद्धा म्हणजे मार्च पर्यंतचे सुद्धा विचारू शकतात. मार्च एप्रिल पर्यंतचे सुद्धा विचारू शकतात कधी कधी. त्याच्यामुळं मागच्या वर्षभराचे आणि पुढच्या या मार्च पर्यंतचे असे तुम्ही केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. जेवढं केलं त्याचा फायदा आहे. थँक्यू सो मच सर. वेळ मॅनेजमेंट तर सगळ्यात महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू ते तर आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठीच काही क्लासेस जे असतात, म्हणजे आता आपण क्लासचं सध्या परिस्थिती वाईट आहे, पण त्याच्यातून ते तुम्हाला टाइम मॅनेजमेंट पण कसं कुठल्या याला किती वेळ द्यायचा हे शिकवतात. आणि तुमच्या सारखं क्लासेस मधून म्हणजे याच्याहून जात असते तुमच्या कानावरून काहीतरी गोष्टी चांगल्या. थँक्यू सो मच सर. सेशन खूप छान होता. हा गायडन्स मिळालं. थँक्यू अंकिता. नांदेडून आलात का नाही तुम्ही? नाही सर, मी नांदेडमध्येच आहे सध्या, घरी. काळजी घ्या. येस येस. हॅलो सर, गुड आफ्टरनून सर. मी सृष्टी काकडे. सृष्टी, सर तुम्ही माझं दिसत नाही तुम्ही. सर ऍक्च्युली इथे थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे म्हणून मी कॅमेरा ऑफच ठेवते, नाही तर माझा व्हॉइस क्लिअर येणार नाही. बरं ठीक. हा सर, ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण अवांतर वाचन करत असतो अलॉंग विथ सिव्हिल सर्व्हिस एक्झामच्या प्रिपरेशन सोबत, त्यावेळेला आपण बऱ्याच जणांचे बायोग्राफीज रीड करत असतो, हिस्टॉरिकल बुक्स वाचत असतो आपलं एक पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी. आणि त्याच वेळेला आपण इकडे एनसीईआरटीज वाचत असतो हिस्ट्रीच्या वगैरे. तर त्यावेळेला थोडासा आपल्या एक ओपिनियन मध्ये किंवा अप्रोच मध्ये थोडासा डिफरन्स जाणवतो. आणि बऱ्याच वेळेला बरेच जण असं म्हणतात की युपीएससी किंवा एमपीएससीचं प्रिपरेशन करताना जास्त त्या अवांतर वाचनाकडे तुम्ही वळू नका, का तर तुमचा ओपिनियन आहे तर अप्रोच चेंज होईल असाच असला पाहिजे. मग ते दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या? करेक्ट. फार चांगला प्रश्न आहे हा तुझा. तू कुठल्या गावात राहतेस? सर बारामती. बारामतीला आहेस. गुड, छान. फार चांगला तुझा प्रश्न, मला फार आवडला. की खरं तर हे जे पुस्तकं असतात, मी मोटिवेशनल जे पुस्तकं असतात आपल्याला प्रेरणा देणारे किंवा इतर अधिकाऱ्यांचे, ते केव्हा वाचायला पाहिजे? जेव्हा आपण परीक्षेची बेसिक तयारी करतो किंवा आपल्याला एक आवड निर्माण होण्यासाठी असे पुस्तकं वाचले पाहिजे. उदाहरणार्थ मागच्या व्याख्यानात सांगितले मी इजड खोब्रागडे यांचं प्रशासनातले समाजशास्त्र, राजेंद्र भारुडे यांचं मी एक स्वप्न पाहिलं होतं, त्याच्यानंतर भरत आंधळे यांचं गरुड झेप. हे पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचायला घेता तेव्हा त्यांचा कसा प्रवास होता, त्यांनी कशी तयारी केली, त्यांनी किती बिकट परिस्थितीतून मार्ग काढला आणि ते कसे अधिकारी झाले, म्हणजे तुम्हाला एक प्रेरणा मिळण्यासाठी हे पुस्तक प्रारंभीच्या काळी, सुरुवातीच्या काळी तुम्ही वाचले पाहिजे. अवांतर वाचन केव्हा करायचं? जेव्हा आपण सुरुवात करतो एखाद्या परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी किंवा त्या परीक्षेत आपण पदार्पण करणार आहोत किंवा ती परीक्षा देणार आहोत आपण, त्याच्या पूर्वी ही पुस्तकं वाचायला पाहिजे. आणि नंतर मात्र अवांतर वाचन फार कमी केलं पाहिजे. एखादं पुस्तक समजा तुम्हाला युपीएससीचा अभ्यास कंटाळा यायलाय करून समजा एखादं मग चांगलं पुस्तक तुम्हाला मिळालं तर ते पुस्तक तुम्ही वाचायला अवश्य वाचलं पाहिजे. एखादं पुस्तक की तुम्हाला याच्यामधून थोडी रिलीफ मिळाली पाहिजे, याच्यातून तुमचं जरा मनशांती या पुस्तकातून होण्यासाठी ते वाचलं पाहिजे. पण अवांतर म्हणजे 4-5-10 पुस्तकं वाचायचीत का नाही, तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी कडेच फोकस केला पाहिजे. आणि यावेळी अवांतर पुस्तक अजिबात फार कमी, रेअर वाचली पाहिजेत. जास्तीत जास्त आपल्या अभ्यासक्रमाकडे आपण फोकस ठेवून काम केलं पाहिजे. अवांतर पुस्तकं केव्हा वाचायची असतात? जेव्हा आपण नवीन आहोत या क्षेत्रामध्ये किंवा आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहोत तेव्हा ही पुस्तकं वाचली पाहिजे, असं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. झालं क्लिअर? तुमचा डाऊट का आहे आणखी काही? येस सर, झालं क्लिअर. थँक्यू सर. थँक्यू सर. यानंतर स्वप्नीलचा प्रश्न आहे. स्वप्नील बोला. येतोय आवाज. स्वप्नील बोला.
सर अनेक वेळेस म्हणजे आपण असे आपले काही कामं ठरवतो पण आपण ते अनेकदा प्रोक्रॅस्टिनेट करतो म्हणजे पुढे ढकलत असतो आणि नंतर आपल्याला जाणवते की आपण यामध्ये आपला खूप टाइम वाया घातला असं पुढे ढकलण्यामध्ये आणि त्या कामांची डेडलाईन निघून जाते तर मग हे आम्ही कसं टाळलं पाहिजे असं? कुठली कामं म्हणजे नेमकी काय म्हणजे उदाहरणार्थ? उदाहरणार्थ समजा एमपीएससी युपीएससीच्या तयारीमध्ये आज हे करायचंय पण आपण एखादा टॉपिक पुढे पुढे ढकलत चालतो नको जाऊ देतो नंतर करू आता टाइम नाही किंवा आता मूड नाही अशा वेळेस ओके, ठीक आहे. खरं तर हा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की आपण उद्या करू, ही सगळ्या मुलांना एक फार टेंडन्सी असते. आमचाच मुलगा, त्याचं आम्ही नेहमी उदाहरण देतो की प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं की तो उद्या म्हणतो. आम्ही एक फिल्म तयार केली आमच्या यशदामध्ये. एक नाम्या नावाची एक फिल्म तयार केली ज्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे आहेत आणि त्या एक शिपाया संदर्भातली फिल्म आहे. त्या शिपायाला काही काम सांगितलं, अरे नाम्या, ते बाथरूम मधला नळ लिकेज झाला, ते दुरुस्त करायचं होतं. उद्या करतो ना साहेब. अरे नाम्या, ते ट्यूब खराब झाली, ती दुरुस्त करायची. नाही साहेब, उद्या करतो. त्याचा उद्या काही कधीच उजळत नाही आणि ते उद्या काही होत नाही. त्याच्यामुळं कल करे सो आज, आज करे सो अब, म्हणजे आजच केलं पाहिजे, आत्ताच केलं पाहिजे. त्याच्यामुळं आपलं जे प्रायोरिटी आहे ती आपण ठरवली पाहिजे की बाबा आता मला अभ्यास करायचा आहे, हे टॉपिक पूर्ण करायचा आहे. तो टॉपिक पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसलं नाही पाहिजे. एकच मिनिटात थोडंसं सरांना थोडस एक फोन घेतो मी. करतो. येस सर करतो. थँक्यू सर. एक फोन आला होता कुलगुरू साहेबांचा, MGM विद्यापीठ औरंगाबादच्या, त्याच्यामुळे तुम्हाला जरा डिस्टर्ब झाला. तर आजच ते काम केलं पाहिजे, त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे आणि मग ते प्राधान्य देऊनच काम करावं लागतात. आणि या UPSC किंवा MPSCचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यास असतो त्याच्यामध्ये सातत्य फार आवश्यक आहे. सातत्य आणि म्हणजे मध्येच सोडणे, मध्येच धरणे असं नाही चालत त्याच्यामध्ये. एकदा तुम्ही सुरुवात केली तर ते त्याला शेवटपर्यंत नेलं पाहिजे. करायचं असेल तर ते एकदम डिवोशनली काम केलं पाहिजे, नाहीतर सोडून दिलं पाहिजे. आणखी काही प्रश्न? यानंतर सेकंड इयर स्टुडंट वैभव नराळे याला प्रश्न आहे, त्यांनी डायरेक्टली अनम्यूट करून प्रश्न विचारावा. वैभवजी बोला. सर, मला एथिक्स बद्दल प्रश्न विचारायचा होता की एथिक्स स्टडी सुरुवातीला की लास्टला करावा, कारण की बाकीचे याचे पण गायडन्स अवेलेबल आहे पण एथिक्सचा थोडा कमी राहतो, त्यामुळं म्हणजे कसं मॅनेज करावं ते? प्रमोद, तुमचा आवाज येत नाही हो मला. बरोबर, जरा हॅलो सर. आवाज मध्ये ब्रेक झाला आवाज थोडा. येतोय सर? हॅलो. हा बोला.
असं हा. मला विचारायचं होतं की इथिक्सचा जो स्टडी आहे तो सुरुवातीपासूनच करावा की लास्टला करावा, आणि दुसरा हा होता की म्हणजे की इथिक्सचा थोडासा गायडन्स कमी राहतो ना थोडा, बाकीचे सगळीकडे अवेलेबल आहे गायडन्स, त्यामुळे कोचिंग क्लासेस करावेत की होऊन जाईल याच्यामध्येच. एथिक्सचा खरं तर तेवढं काही क्लासेस लावायची गरज नाही. त्याचा अभ्यास जो आहे तो शेवटी केला तरी चालते. म्हणजे मेन्सच्या वेळेस केला तरी चालते. त्याचे वेगळे क्लासेस लावायची गरज नाही. ते तुम्ही त्याचे बरेच रेफरन्सेस, काही पुस्तकं किंवा काही युट्यूबला काही लोकांचे त्या संदर्भात काही व्हिडिओज असतील तर ते पहा आणि शेवटी त्याचा अभ्यास केला तरी काही हरकत नाही. ओके. मला वाटतं सर आपण बरेचसे क्वेश्चन्स आता विद्यार्थ्यांचे घेतले, तर पुढे मी प्रांजलीला विनंती करतो की तिनं कार्यक्रमाला पुढे न्यावं. प्रांजली. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन, आणि मी सेकंड इयर स्टुडंट अश्लेषा शिंदे हिला विनंती करते की तिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त करावे. अश्लेषा. प्रांजली. नमस्कार, मी शिंदे अश्लेषा सुभाष, फर्स्ट इयर NSS व्हॉलेंटियर, कृषी महाविद्यालय पुणे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार प्रदर्शन करीत आहे. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री बबन जोगदंड सरांनी अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल कृषी महाविद्यालय पुण्याच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी महाविद्यालय पुण्याचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर मासाळकर सर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर अरुण कांबळे सर, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदरणीय डॉक्टर PV पाटील सर, JRF SRF सेल इन्चार्ज आदरणीय डॉक्टर लीना शितोळे मॅडम, NSS प्रोग्राम ऑफिसर, स्टुडंट कन्व्हेनर, स्टुडंट काउन्सिल चेअरमन, सर्व NSS ग्रुप लीडर्स आणि ज्यांच्याशिवाय कार्यक्रम सक्सेसफुल होऊ शकत नाही असे सर्व श्रोते वर्ग, तुमचेही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद अश्लेषा. अश्लेषा, तुझा आवाज काय छान आहे. एखाद्या कॉमेंट्री सांगायली असं वाटलं मला एकदम. फारच छान. हो. रेडिओवर तू रेडिओ जॉकी वगैरे होऊ शकतेस. खूप चांगला आवाज आहे तुझा एकदम. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस. खूप छान आणि चांगलं सूत्रसंचलनामध्ये चांगली तयारी कर जरा. कुठल्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचलन. सर आपला एखादा कार्यक्रम. तर बोला. अनिकेत बोला. हो सर, म्हटलं आपला एखादा कार्यक्रम आपल्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑफलाईन घ्यावा असं मागच्या वर्षापासून आमची इच्छा आहे सर. ज्यावेळी नाही घेऊ ना आपण एक ऑफलाईन कार्यक्रम. आपली SCSP ट्युटोरियल सिरीज होती, तर त्यावेळेपासून मी सरांना सांगून ठेवलंय. नक्की करू. आपल्याला खूप काही करायचंय. तुम्हाला असे व्याख्यानं द्यायचे की तुम्ही आयुष्यात म्हणजे कधी ऐकले नसताल, एवढे आनंदी झाले पाहिजे असे कार्यक्रम करायचे भविष्यात. म्हणत आहे लॉकडाऊन आणि सगळ्या कोरोनामुळं तरी पण हे आपले व्याख्याते चांगले वाटतायत ना तुम्हाला बऱ्यापैकी? माझे रिसोर्स पर्सन आहेत ते मी जे दिलेले आहेत ते. हो सर, अगदी विद्यार्थ्यांना खूप म्हणजे एवढा रिस्पॉन्स आधी कधी नव्हता विद्यार्थ्यांचा, एवढा आता रिस्पॉन्स मिळायला लागला सर. आणि खूप साऱ्या इतर कॉलेजेसचे विद्यार्थी उत्सुक आहेत, तर त्यासाठी आपण युट्यूबला कार्यक्रम सुरू केला. तिथेही 100 ते 150 विद्यार्थी जॉईन होतात. युट्यूबला छान आहे, म्हणजे बरं आहे. युट्यूबच्या माध्यमातून बरेच मुलं बघतात. पण आज उपस्थिती कमी आहे थोडी, म्हणजे दररोज 100, 150, 170, 200 मुलं होते मागे. बरोबर सर. आज मला वाटतं 2020 जे आमचे विद्यार्थी आहेत, तर त्यांचं कंपल्सरी तिकडे एक रेग्युलर लेक्चर ठेवण्यात आलं, त्यामुळे विद्यार्थी संख्या आज थोडी कमी झाली सर. ओके. आता दुपारी कोणाचं आहे 3 वाजता? आता 3 वाजता सर